नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत. CTET 2026 जी 7 आणि 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे, त्याची तयारी करणारे सर्व शिक्षक बांधवांसाठी आज खूप छान व्हिडिओ घेऊन आलेले आहे. मोठा व्हिडिओ असणार आहे. याच्यामध्ये SST आता राहिलेल्या 1-2-3 दिवसामध्ये काय करायचं, क्विक रिव्हिजनसाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूपच फायदेशीर ठरेल. सगळे PYQ असणार आहेत आणि तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी किंवा त्या प्रश्नांचा अर्थ समजण्यासाठी किंवा प्रश्नांचं स्वरूप समजण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल. बघा, 100+ क्वेश्चन आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये 14 डिसेंबर 2024 लास्ट टाइम जी CTET झाली होती बघा, याचप्रमाणे 7-8ला जसं 2 दिवस यावेळी पण एक्झाम होणार आहे, तशीच 2024 मध्ये जी शेवटची एक्झाम झाली होती ती बघा 14 आणि 15 डिसेंबर असे 2 दिवस झाले होते. शिफ्टमध्ये पेपर झाला होता आणि यापैकी 15 डिसेंबरचा जो पेपर SSTचा आहे तो पेपर आपण काय केलेला आहे, याच्या आधी बघितलेला आहे. SSTचे आपण जवळजवळ 5 सेट केलेले आहेत बघा आणि जवळजवळ 300 प्रश्न आपण SSTचे कव्हर केलेले आहेत. SSTसाठी एक मॅरेथॉन लेक्चर केलेला आहे, ज्याच्यामध्ये फक्त हिस्ट्रीचे PYQ घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 70+ क्वेश्चन फक्त PYQ असणार आहेत. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर SSTसाठी तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या. SSTचे PYQ अनालिसिसचे 5 सेट आणि SSTचं हिस्ट्रीचं मॅरेथॉनचं लेक्चर. त्याच्यानंतर बघा, मराठीसाठी आपण 480 प्रश्न कव्हर केलेत. सगळे 7 ते 8 सेट आपण भाषा 1 भाषा 2चे घेतलेले आहेत आणि ते पाहिले नसतील तर मराठीचे तुम्ही तिथून पाहून घ्या. हिंदी अध्यापनशास्त्राला पण त्याचा उपयोग होईल, कारण बघा अजूनही काही मुलांना माहीतच नाही आहे की मराठी, हिंदी, इंग्रजी तुमची कोणतीही भाषा असेल, फक्त उतारा असेल, कविता असेल, एवढेच प्रश्न तुम्हाला वेगळे असतात. अध्यापनशास्त्राचे क्वेश्चन ॲज इट इज कॉपी पेस्ट असतात. सरळ सरळ गुगल ट्रान्सलेट करून जे मराठी भाषा 1मध्ये बघा, भाषा 1 तुमची मराठी असू दे किंवा हिंदी असू दे किंवा इंग्रजी असू दे किंवा आणखीन रिजनल लँग्वेज असू दे, तर भाषा 1साठी जे अध्यापनशास्त्र भाषा 1साठी पेपर तुमचा 1-2 कोणताही असू दे, जे मराठी अध्यापनशास्त्राला 15 प्रश्न आहेत तेच प्रश्न गुगल ट्रान्सलेट करून हिंदीमध्ये आहेत, तेच प्रश्न गुगल ट्रान्सलेट करून इंग्रजीमध्ये आहेत. त्यामुळं मराठीचे सगळे सेट पाहून घ्या तुम्ही. फक्त तुम्हाला शब्द त्या त्या भाषेतील दिसतील, बाकी क्वेश्चन, ऑप्शन क्रमांक, उत्तर क्रमांक काहीही चेंज नसतं. ॲज इट इज गुगल ट्रान्सलेट करून टाकलेलं असतं. त्यामुळं मराठीचे सगळे सेट पाहून घ्या. हिंदीचे 2-3 सेट कव्हर झालेले आहेत ते पाहून घ्या. NCERTचे जे येऊ शकतात असे काही टॉपिक घेतलेले आहेत ते तुम्ही पाहून घ्या. NCERTचा थोडासा भाग झालेला आहे तो पाहून घ्या. आणि आत्ता हा आपण 14 डिसेंबर 2024चा पेपर, पूर्ण पेपर म्हणजे जवळजवळ 60 प्रश्न. या 60चं वेटेज कसं असतं बघा, 40 प्रश्न तुम्हाला कोअर कंटेंट म्हणजे NCERTवर विचारले जातात 6वी ते 8वी मधील आणि 20 प्रश्न तुम्हाला SST पेडॉलॉजी म्हणजे जे समाजशास्त्राचे अध्यापनशास्त्र आहे त्याच्यावर तुम्हाला विचारलं जातं. तर हे 60 प्रश्न आता पहिला पेपर आपण घेणार आहोत आणि त्याच्यानंतर उरलेले सगळे प्रश्न ते असतील तुमचे जिओग्राफीचे. लास्ट 3-4 जे पेपर झालेले आहेत त्याच्यामध्ये भूगोलाला जे जे विचारलेलं आहे ते आपण सगळं घेणार आहोत आणि वेटेज खूप जास्त आहे बघा. भूगोलाला तुम्हाला 40 मार्क जे तुमचे कोअर कंटेंटवर आहेत त्याच्यापैकी या 40 पैकी 12 ते 15, शक्यतो 15, पण 12 ते 15 एवढे प्रश्न तुम्हाला फक्त भूगोलवर येतात, NCERT भूगोलवर. त्यामुळं स्कोरिंगचा भाग आहे, कंटेंट थोडा कमी आहे, सिलेबस थोडा कमी आहे भूगोलाचा, पण जास्त मार्क मिळवून देणारा आहे. त्यामुळं आता या मॅरेथॉन लेक्चरमध्ये तुमचा एक अखंड पेपर होईल 14 डिसेंबरचा आणि त्याच्यानंतर भूगोलाचे सगळे PYQ एक लास्ट 3 ते 4 पेपरमध्ये जेवढे PYQ भूगोलामध्ये विचारलेले आहेत ते सर्व आपण इथे पाहणार आहोत. एवढं जरी तुम्ही केले बघा, तुमच्या याच्यामध्ये 6 ते 7 प्रश्न तुम्हाला याच मुद्द्याला धरून रिपीट झालेले पाहायला मिळतील. आणि अध्यापनशास्त्र असेल, इतिहास असेल, आणखीनही तुम्ही शेवटच्या दिवसामध्ये कंटेंट वाचण्यापेक्षा जे वाचलेलं आहे ते रिव्हिजन करा. आणि आता अगदीच काय करायचं समजत नसेल तर ओन्ली PYQ डेली 300 PYQ बघा. आता काय करायचं सांगते तुम्हाला. 150 प्रश्न असतात तुम्हाला, पेपर 1 असू दे, पेपर 2 असू दे. 150 प्रश्न, ह्या 150 प्रश्नांपैकी बघा तुम्ही एक पेपर सकाळी करा आणि एक पेपर संध्याकाळी करा. सोडवा, वाचा, काहीही करा आणि एक
पेपर रात्री झोपताना किंवा संध्याकाळी तुमच्या टाईमनुसार 2 स्लॉटमध्ये करा. एक सकाळी, एक संध्याकाळी. तुमचे डेली 300 प्रश्न तुम्ही वाचून, सोडवून जे तुम्हाला जमतंय ते करा. ज्यावेळी तुम्ही पेपरला जाल, पेपर हॉलमध्ये जाल बघा, त्यावेळी तुम्हाला वेगळं असं दडपण येणार नाही. प्रश्न तुम्हाला ओळखीचे वाटू लागतील. प्रश्न वाचण्याचा ताण तुम्हाला येणार नाही. वाचण्याचं स्पीड वाढलेलं दिसेल, अंडरस्टँडिंग लेवल तुमची वाढलेली असेल. आणि डेली 300 प्रश्न आजपासून केले बघा ना, एक 4 दिवस जरी केले तरी 1000+ क्वेश्चन तुमचे सहज तुम्ही वाचून सोडवून झालेले असतात. त्यामुळं काय करा, तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीनं डेली 2 पेपर तरी करा. आता हे पेपर कुठून करायचे बघा, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही 2-3 पेपर मी पूर्ण हायलाईट करून पाठवलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आणि सोडवायचे कुठे, तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर एक ॲपची लिंक दिलेली आहे. ॲप अगदी विनामूल्य आहे. आणि जे मागचे जुने जे पेपर आहेत CTETने कंडक्ट केलेले 2024च्या आधीचे सर्व, ते तिथं तुम्ही ॲज अ मॉक टेस्टच्या स्वरूपात तुम्ही काय करू शकता, सोडवू शकता. त्यामुळे तिथं जा, ते ॲप डाउनलोड करा. राहिलेल्या 2-3 दिवसामध्ये खूप ताण येत असेल तर पॅनिक होऊ नका, ते तुम्ही सोडू शकता. आणि नव्याने चॅनल पाहत असाल तर चॅनल पहिला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण जरूर क्लिक करा, जेणेकरून नवीन एखादा व्हिडिओ आला तर सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि CTET झाल्यानंतर आपली पुन्हा तयारी TETची, त्याच्यानंतर ज्या सरळ सेवा होणार आहेत त्या MPSC मार्फत आता इथून पुढे सगळे पेपर होणार आहेत. त्याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्ट असेल, तलाठी भरती असेल, बाकीच्या सर्व सरळ सेवा, पोलीस भरती, याच्याशी एक दर्जेदार कंटेंट देण्याचा माझा नक्की प्रयत्न असेल. तर चला चालू करूया. पहिला प्रश्न आहे, पेपर आपला आहे 14 डिसेंबर 2024चा. SST मधील 31 ते 90 प्रश्न बघा. 31 ते 90 हे प्रश्न तुम्हाला समाजशास्त्रावर असतात. तर 31 नंबरचा प्रश्न पाहू. निम्नलिखित का मिलान कीजिए तथा उपयुक्त विकल्प चुने. आता जोडी जुळवायची आहे बघा. गृहपती, श्रेणी, अधिमयी आणि अरिकामेडू. याच्या आधी पण गृहपती, श्रेणी ह्या गोष्टी विचारल्या गेलेल्या आहेत. गृहपती म्हणजे काय असतो, स्वतंत्र कृषक. आता एकची जोडी 2 बरोबर असं कुठं कुठं दिसते सांगा, एकाच पर्यायामध्ये दिसलं. त्यामुळे डायरेक्ट आपल्याला उत्तर निघालं ऑप्शन क्रमांक 4. आता परत तसंच वाचून घेऊ आपण. गृहपती, स्वतंत्र कृषक. श्रेणी म्हणजे कोण असतात, तर शिल्पकार असतात. त्याच्यानंतर अधिमयी म्हणजे कोण आहे, तर भूमिहीन. भूमिहीन म्हणजे ज्यांची स्वतःची जमीन नाही असे जे श्रमिक आहेत, तर त्यांना भूमिहीन मजदूर, त्यांना अधिमयी म्हटलं जातं. आणि अरिकामेडू काय आहे, तर अरिकामेडू एक तटीय निवास. तटीय म्हणजे किनारी प्रदेशाच्या भागामध्ये जो निवास केला जातो त्याला अरिकामेडू म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर घ्या पुढे 32 नंबरचा प्रश्न. निम्नलिखित में से किस तारीख को गांधी जी ने भारतीय लोगों को रौलट एक्ट के अहिंसक विरोध का दिन मनाने को कहा था. बघा, रौलट ॲक्ट, जो रौलट कायदा होता त्याच्या विरुद्ध अहिंसक विरोध दिवस कोणत्या दिवशी मनवायला सांगितलेला आहे गांधीजींनी. 6 एप्रिल 1919, 13 एप्रिल 1919, 15 डिसेंबर 1919 आणि 6 डिसेंबर 1919. याचं उत्तर आहे 6 एप्रिल 1919. इथं आपण कोणतंही लॉजिक लावू शकत नाही बघा, फॅक्च्युअल डाटा आहे त्यामुळे तो पाठ असणेच गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे 33 नंबरचा प्रश्न आहे बघा. 18वीं शताब्दी के अंत में और 19वीं शताब्दी के प्रारंभ में भारतीय उपनिवेश में विकसित सूती कपड़ा उद्योगों के संदर्भ में निम्नलिखित में से कौन से कथन सत्य है. आता हा इतिहासाशी संबंधित प्रश्न आहे. 18व्या आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला बघा काय सांगितलेलं आहे, सुती कपडा उद्योग जो आहे तर त्याच्या संदर्भामध्ये कोणती विधाने सत्य हे, असत्य हे, ट्रॅपवर्ड असतात, उचित हे, अनुचित हे, सत्य नाही हे, असत्य नाही हे, असे काहीतरी इथं 1-2 शब्द तुम्हाला फिरवून दिलेले असतात. ते व्यवस्थित वाचायचे जेणेकरून सिली मिस्टेक टाळल्या जातील. बघा, आपल्याला सत्य विधानं निवडायची आहेत. कशाच्या संदर्भात, सुती कपड्याच्या संदर्भात. ए विधान, भारतीय कपड़ा उद्योगों को यूरोपीय और अमेरिकी बाजारों में ब्रिटिश कपड़ा उद्योगों से प्रतिस्पर्धा करनी पड़ी. बी आहे, भारतीय कपड़ों के लिए अब ब्रिटिश बाजार उपलब्ध था. सी आहे, कपड़े की वस्तुओं को इंग्लैंड तक निर्यात करना लगातार कठिन होता गया. डी आहे, बंगाल के बुनकरों को सबसे अधिक नुकसान हुआ क्योंकि अंग्रेजी और यूरोपीय कंपनियों ने भारतीय कपड़ा खरीदना बंद कर दिया. आता ज्यावेळी बघा, आता असं मी नेहमी ट्रिक सांगत असते तुम्हाला. आणखी इथं आता सी विधान बघा, तर कपड़े की वस्तुओं को इंग्लैंड तक निर्यात करना लगातार कठिन होता गया, हे विधान बरोबर आहे. ए विधान, भारतीय कपड़ा उद्योगों को यूरोपीय और अमेरिकी बाजारों में ब्रिटिश कपड़ा उद्योगों से प्रतिस्पर्धा करनी पड़ी, हे पण काय आहे बघा, तर हे पण विधान काय आहे, बरोबर आहे. आणि
पुढं डी आहे, बंगाल के बुनकरों को सबसे अधिक नुकसान हुआ क्योंकि अंग्रेजी और युरोपीय कंपनियों ने भारतीय कपड़ा खरीदना बंद कर दिया. हे पण बरोबर आहे. राहिला आता बी, भारतीय कपड़ों के लिए अब ब्रिटिश बाजार उपलब्ध था. तर उपलब्ध नाही था, वाक्य कसं पाहिजे होतं, उपलब्ध नाही था. कारण बघा त्यांनी बाजार उपलब्धी करून दिली नव्हती, म्हणजे भारतीय जो माल असेल, भारतीय कपडा असेल, तर त्याच्यासाठी ब्रिटिशांनी बंदी घातली होती, त्यामुळे तिथं बाजार उपलब्ध नव्हता. त्यामुळे बी, जिथं जिथं बी असेल तो आपला ऑप्शन कट होईल. बघा इथं बी आहे, इथून कट झाला, इथं बी आहे, इथून कट झाला. ए सी डी तिन्ही विधाने बरोबर आहेत, त्यामुळे ऑप्शन क्रमांक काय येईल, एक आपलं या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. त्याच्यानंतर पुढे बघा 34 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित कथनों ए और आर, ए तथा आर पर विचार कीजिए तथा सही विकल्प का चयन कीजिए. आता ज्यावेळी ए आणि आर असतं त्यावेळी ए जे अभिकथन असतं त्याचंच कारण आर मध्ये दिलंय का बघायचं असतं. ज्यावेळी ए आणि बी स्वतंत्र विधानं असतात, बघा ही ए आणि बी, त्यावेळी ए आणि बी दोन्हीचा काही संदर्भ लागतोय का, किंवा ते स्वतंत्ररित्या कशा आहेत त्याच्यानुसार आपल्याला त्याचे पर्याय निवडायचे असतात. पण ए आणि आर ज्यावेळी असतं त्यावेळी एचंच कारण आर मध्ये दिलेलं आहे का, याच्यानुसार आपल्याला काय करायचं असतं, उत्तर काढायचं असतं. ए विधान, प्रेरिज को दुनिया का अन्न भंडार के रूप में भी जाना जाता है. प्रेरिज हा जो भाग आहे तर तो जगाचं किंवा विश्वाचं धान्य कोठार म्हणून ओळखला जातो. ए विधान. आता कारण बघूया, खेती के वैज्ञानिक तरीकों और ट्रैक्टर व कंबाइन मशीनों के उपयोग ने दक्षिण अफ्रीका को विशेष खाद्य उत्पादक देश बना दिया. आता प्रेरीज, प्रेरीज कुठे आहे बघा, तर उत्तर अमेरिका. कुठं आहे प्रेरीज प्रदेश, उत्तर अमेरिका. आणि इथं कारणामध्ये काय दिलेलं आहे, दक्षिण आफ्रिकेशी संबंधित माहिती दिलेली आहे. त्यामुळे काय येईल बघा, हे पण विधान बरोबर आहे, हे ए पण बरोबर आहे. पण एचं कारण आर असू शकत नाही, त्यामुळे आपण उत्तर निवडताना कसं निवडणार, ए और आर दोनों सही है किंतु आर एक की सही व्याख्या नाही है. पुन्हा पुन्हा सांगते बघा, हॅश करून ठेवा प्रश्न. एचंच कारण आर मध्ये आहे का बघायचं, किंवा ए आणि आर स्वतंत्ररित्या बरोबर पण असतील तर हा 2 नंबरचा पर्याय निवडायचा. आणि एच्या विधानाला ठोस बळकटी देणारं, पुष्टी देणारं विधान आर मध्ये असेल, किंवा ए विधानाचं कारण आर मध्ये दिलेलं असेल तर आपल्याला निवडायचं असतं ए और आर दोनों सही है तथा आर ए की सही व्याख्या है. आता आपले ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर नेक्स्ट घ्या 35 नंबर, निम्नलिखित में से किस दिन प्रत्येक वर्ष पर्यावरण दिवस मनाया जाता है. पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो, 5 जून, ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट आहे 36 नंबरचा प्रश्न. आता पुन्हा ए आणि आर. ए विधान, संसाधनों का सतर्कतापूर्वक उपयोग करना और उन्हें नवीकरण के लिए समय देना संसाधन संरक्षण कहलाता है. आर आहे, संसाधनों का उपयोग करने की आवश्यकता और भविष्य के लिए उनके संरक्षण में संतुलन बनाए रखना सतत पोषणीय विकास कहलाता है. दोन्ही विधाने बरोबर आहेत, एकमेकांचा परस्पर संबंध आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 येईल. ए आणि आर सही है, आर ए की सही व्याख्या करता है. त्याच्यानंतर पुढे घ्या 37 नंबर, किस प्रकार की पवने स्थल एवं समुद्री समीर कहलाती है. समुद्री समीर आणि स्थल समीर, मग इथं बघा समुद्री वारे आणि भूमीवरून वाहणारे म्हणजे खारे वारे, मतलई वारे याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. कोणते वारे याच्यापैकी स्थल समीर और समुद्री समीर होती है असं विचारलेलं आहे. चक्रवात, स्थानीय पवने, मोसमी पवने, स्थायी पवने. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. जे स्थानिक वारं आहे तर ते स्थल आणि समुद्री समीर अशा पद्धतीने ओळखलं जातं, ऑप्शन क्रमांक 2 आहे. त्याच्यानंतर 38 नंबर, सामाजिक विज्ञान पढ़ाते हुए कक्षा में एक छात्र आपसे पूछता है विषुववृत्त रेखा पर हम सभी देशांतरों के बीच की दूरी का मापन कर सकता है, इस मापन हेतु कौन सा उत्तर सही होगा. बघा काय प्रश्न विचारत आहे एक विद्यार्थी शिक्षकांना की विषुववृत्त रेखा जी आहे किंवा विषुववृत्त जे आहे तर बघा सर्व रेखावृत्तांच्या मधील जे अंतर आहे तर ते काढण्यासाठी आपण कशा पद्धतीनं काढू शकतो. विधानं दिलेले आहेत उत्तरादाखल. एक आहे विषुववृत्त रेखा की लंबाई को 180 से विभाजित करना. 2 आहे विषुववृत्त रेखा की लंबाई को 360 से विभाजित करना. विषुववृत्त रेखा की लंबाई को 360 से विभाजित करना. आधी लंबाई को, इथं पूरी लंबाई आहे, इथं आधी लंबाई आहे, आणि इथं 4 आहे विषुववृत्त रेखा की दुगुनी लंबाई को 90 से विभाजित करना. बघा हे काय आहे, आपला पृथ्वीगोल आहे, इथं आहे आपलं हे विषुववृत्त, आणि हे काय आहे तर रेखावृत्त. देशांतर म्हणजेच रेखावृत्त. आता ह्या रेखावृत्तामधील अंतर काढण्यासाठी तुम्हाला हे 360 डिग्रीने त्याला काय करायला लागेल, विभाजित करावं लागेल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 येईल, विषुववृत्त रेखा की लंबाई को 360 से विभाजित करना. नेक्स्ट घ्या 40 नंबर, पृथ्वी पर जो तापमान के वितरण को प्रभावित करता है वह महत्वपूर्ण कारक है. पृथ्वीवर तापमानाचं जे वितरण आहे
तर त्याला प्रभावित करणारं कारण विचारलेलं आहे, घटक विचारलेला आहे. एक आहे आतपन अथवा सूर्य से आने वाले विकिरण, 2 आहे ऋतुये, 3 आहे अस्फाल्ट से बनी सडके म्हणजे डांबरापासून बनवलेले रस्ते, 4 आहे भीडवाले ऊंचे भवन. तर बघा इथं आतपन हा याच्या आधी पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आतपन अथवा सूर्य से आने वाली विकिरण हे त्याचं अचूक उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1. तापमानाचं वितरण प्रभावित करणारा जो घटक आहे त्याला इथं काय येईल? ऑप्शन क्रमांक 1 आतपन अथवा सूर्य से आने वाली विकिरण. त्याच्यानंतर जब ग्रीनविच पर 1 अपराह्न का समय होगा तब ग्रीनविच के 60 डिग्री पश्चिम तथा 60 डिग्री पूर्व में क्रमशः क्या समय होगा. आता इथं बघा थोडासा कॅल्क्युलेशनचा भाग आहे. टाइम झोनवर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो. इथं बघा हे जर आपलं 0 डिग्री काय झालं, रेखावृत्त 0 डिग्री रेखावृत्त कुठं आहे? ग्रीनविचला आहे किंवा ग्रीनिच येथे आहे आणि त्याच्यावरून जागतिक प्रमाणवेळ ठरवली जाते. भारताचं जे रेखावृत्त आहे बघा 82.5 पूर्व, त्याच्यावरून भारताची प्रमाणवेळ ठरवली जाते. आता इथं 0 डिग्री इथून बघा पूर्वेला जर गेलं तर आपण काय करतो, तो टाइम काय करतो? ऍड करतो. इकडे पश्चिमेला गेलं तर तो टाइम काय करतो? वजा करतो. टाइम काय करतो? तो वजा करायचा असतो. पश्चिमेकडे टाइम वजा होतो आणि पूर्वेकडे टाइम काय होतो? तर प्लस होतो किंवा ऍड होतो. आता बघा इथं 60 डिग्री, फक्त नेहमी हे एक लक्षात ठेवा, 15 अंश म्हणजेच काय? 1 तास. बघा पृथ्वीला 360 डिग्री फिरायला किती वेळ लागतो? 24 तास. मग जर ह्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं, 24 360 भागितलं तर बघा 1 अंश फिरण्यासाठी 4 मिनिट इतका वेळ लागतो. म्हणजे आता बघा 15 चोक 60 म्हणजेच 15 अंश म्हणजेच 1 तास. इथं आहे 60 अंश, 60 म्हणजे बघा 15 चोक 60 म्हणजे 4 तास येतील. 4 तास पूर्वेला ऍड करायचे आणि 4 तास पश्चिमेला काय करायचे? वजा करायचे. आता इथं एक बघा, 1 मध्ये 4 तास ऍड केल्यानंतर किती होतील? 5 येतील. म्हणजे पूर्वेला टाइम काय असेल? 5. आणि पश्चिमेकडे टाइम कसा विचारलेला आहे बघा, पश्चिम तथा पूर्व में क्रमशः, पश्चिमेकडून पूर्वेला विचारलेला आहे. म्हणजे आपलं 5 पूर्वेकडचा टाइम असेल आणि पश्चिमेकडे किती वाजलेले असतील? तर 1 मधून 4 वजा केले तर किती वाजलेले असतील सांगा? 9 वाजलेले असतील. किती? 9. त्यामुळं 9 आणि हे 9 कधी असतील? सकाळचे. 9 AM टू 5 PM असा आन्सर येईल. म्हणजे 9 सकाळी 9 ते इकडं काय असेल? 5. म्हणजे आन्सर कुठं आहे बघा, इथं 9 PM दिलेलं आहे, त्यामुळे हे चालणार नाही. ऑप्शन क्रमांक काय येईल? 2 येईल. ऑप्शन क्रमांक 2. आणि याच्यावर 100% प्रश्न असतात बघा. नेक्स्ट बघा 42 नंबर, एक स्थिति का संदर्भ देती है जहाँ किसी व्यक्ति के पास वे संसाधन और अवसर नहीं होते जो अन्य व्यक्तियों को उपलब्ध है. सोपानिकी, विविधीकरण, असमानता आणि बेदखली. याचं अचूक उत्तर आहे असमानता. बघा काही लोकांच्या जवळ संसाधने आहेत आणि काहींच्या जवळ नाहीत. ही स्थिती काय दर्शवते? इनइक्वॅलिटी म्हणजेच असमानता. ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर 43 नंबर, निम्नलिखित में से शैलक्रम का सही क्रम क्या है? शैलक्रम खडकांचा जो क्रम आहे तो विचारलेला आहे. 43चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अवसादी शैल, कायांतरित शैल आणि मॅग्मा. अवसादी शैल, कायांतरित शैल आणि मॅग्मा. त्याच्यानंतर नेक्स्ट 44 नंबर, निम्नलिखित में से किसने मध्य भारत में चमड़े का काम करने वालों के साथ काम किया तथा सतनामी आंदोलन की शुरुआत भी की. याच्यावर परत 2-3 वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे. नाव लक्षात ठेवायचं आहे घासीदास. ऑप्शन क्रमांक 2. चर्मकार जे आहेत तर त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि सतनामी आंदोलन ह्याची सुरुवात कोणी केलेली आहे? गुरु घासीदास किंवा घासीदास. ऑप्शन क्रमांक 2. पुन्हा जोड्या जुळवायच्या आहेत. प्रश्न क्रमांक आहे 45. आहत सिक्के उत्तरी काले चमकीले पात्र एम्फोर आणि एरेटिन वेअर. बघा आता पात्र बी, आता याचं जे उत्तर येतं बघा ऑप्शन क्रमांक 2 येतं आहत सिक्के. आहत सिक्के काय आहेत? तर डाई के प्रयोग से चिन्हों की मुहर लगे हुए. ऑप्शन काय इथं 4 येईल बघा. एचं 4 इथं आहे, त्याच्यानंतर एचं 4 इथं आहे, एचं 4 इथं आहे. एम्फोरा, आता एम्फोरा काय आहे बघा, तर एम्फोरा काय आहे? लंबे दोहरे हत्तीवाला पात्र, म्हणजे हत्तीचं चित्र कोरलेलं काय आहे? एक पात्र आहे. सीचं 2 येईल. एम्फोरा NCERT मध्ये त्याचा उल्लेख आहे, त्यामुळं सीचं 2 ह्याच्यावरून जरी आपण जोडी लावली तरी आपले इथले बघा हा पर्याय कट झाला, हा पर्याय कट झाला. इथं C2 आहे, इथं C2 आहे. त्याच्यानंतर आता उत्तरी काले चमकीले पात्र, आता हे काय आहे बघा, तर मिट्टी के बहुत ही पतले और सुंदर बर्तन, एकदम पातळ साईजचे आणि चमकणारे
मातीपासून बनवलेले बघा पतले आणि सुंदर बर्तन, ऑप्शन इथं 3 येईल. आणि एरेटिन वेअर काय आहे तर मोहर लगे चमकदार बर्तन, मोहर लगे चमकदार बर्तन. अशा पद्धतीनं बघा ह्याचं काय उत्तर येतं. आहत सिक्केची जोडी, डाइक के प्रयोग से चिन्हों की मोहर लगे हुए, उत्तरी काले चमकीले पात्र याची जोडी, मिट्टी के बहुत ही पतले और सुंदर बर्तन बरोबर. एम्फोरा काय आहे लंबे दोहरेवाला हत्तीवाला पात्र आणि एरोटिन वेअर आहे मोहर लगे चमकदार बर्तन. त्याच्यानंतर नेक्स्ट घ्या, ऑप्शन क्रमांक काय येईल 2. पुढे घ्या 46 नंबर. भारतीय संविधान द्वारा विधायिका में सीटों तथा सरकारी नौकरियों में आरक्षण दिया गया. भारतीय संविधानाने बघा विधिमंडळामध्ये जे जागा आहेत त्यांना किंवा नोकरीमध्ये आरक्षण दिलेलं आहे कोणत्या तरतुदीनुसार. ए आहे निम्न श्रेणी तथा स्कूल एवं महाविद्यालय परीक्षाओं में कम अंकों की क्षतिपूर्ति हेतु क्योंकि इस कारण से लोग प्रतिस्पर्धा करने योग्य नहीं थे. बी वर्षों के ऐतिहासिक दमन तथा शैक्षणिक वंचिता की क्षतिपूर्ण हेतु. सी आहे वोट बैंक के रूप में राजनीतिक समर्थन तथा रैली के लिए लोगों को तुष्ट करणे हेतू. हे सी येणारच नाही बघा, त्यामुळे सी इथून गेला, सी इथून गेला. आता ए आणि बी जर व्यवस्थित विधाने वाचून घेतली तर बी विधान बघा, जे वर्षापासून जे दमन करण्यात आलेलं आहे आणि शैक्षणिक जे वंचित आहेत हा भाग समूह त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक काय येईल बी. केवल काय येईल बघा तर केवल बी. त्याच्यानंतर 47 नंबरचा प्रश्न, उत्तर मेरू अभिलेख के अनुसार सभा का सदस्य कौन हो सकता है. उत्तर मेरू चोळ जी डायनेस्टी आहे, चोळ जे राजवंश आहे त्याच्याखालीन जे प्रशासन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये हे मुद्दे आलेले आहेत आणि त्यातले बरोबर विधान आणि चुकीचं विधान हे आपल्याला निवडायचं आहे. बघा इथं काय सांगितलेलं आहे की सभा का सदस्य कोण हो सकता है, 4 विधान दिलेले आहे, त्यांची पात्रता दिलेली आहे, त्यापैकी कोणतं विधान येणार नाही त्याच्यावरून आपल्याला पर्यायाकडे जायचं. ऐसी भूमिका स्वामी जहाँ से भू राजस्व वसुला जाता था. तर सभा नावाचं जे काय आहे प्रशासन व्यवस्थामध्ये एक पद्धत आहे बघा सभा, तर त्याचं सदस्यत्व कोणाला दिलं जायचं तर ए बरोबर आहे. 3 सी उनके पास अपना घर होना चाहिए, स्वतःचं घर असणे आवश्यक होतं, हे पण बरोबर आहे. उन्हें वेदों का ज्ञान होना चाहिए, त्यांना वेदांचं ज्ञान असणं आवश्यक होतं, हे पण विधान बरोबर आहे. इथं इथं 25 ते 70 हे वय दिलेलं आहे बघा, वयासंबंधित बाब दिलेला आहे, पण इथं 25 नाही तर इथं किती पाहिजे 35 ते 70. त्यामुळं इथं बी येणार नाही आणि बी बाकीची 3 विधानं बरोबर, असा ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. 48 नंबर, साझी संपत्ति संसाधनों के बारे में निम्न में से क्या सही है. कॉमन प्रॉपर्टी बघा, सार्वजनिक जे मालमत्ता आहे तर त्याच्या संबंधामध्ये कोणतं विधान बरोबर आहे. ए इन पर सरकार का स्वामित्व होत आहे, ए पाहिजे आपल्याला म्हणजे बी गेलं. त्याच्यानंतर हे पण गेलं बघा, इन पर निजी कंपनियों का स्वामित्व होत आहे, प्रायव्हेट कंपनीचा त्याच्यावर अधिकार नसतो त्यामुळे बी असायला नाही पाहिजे, इथं बी आहे त्यामुळे हे गेलं, डायरेक्ट उत्तर मिळाले ए आणि सी. इन पर समुदाय का स्वामित्व होत आहे, ए आणि सी ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट घ्या 49 नंबर, विविधता कुछ नया और अलग लेकर आती है. विविधता बघा काहीतरी नवं किंवा काहीतरी वेगळं घेऊन येते, कशाच्या स्वरूपात. संस्कृती योग्य परस्पर मिश्रण के कारण. 2 आहे अनुवंशिक रचना के कारण. 3 आहे समानता और समान लक्षणों के कारण. 4 आहे सजातीय जनसंख्या के कारण. एकसारखे लोकसंख्यामुळे येणार नाही, अनुवंशिक रचनेचा काही संबंध नाही, समानता विविधतेबद्दल प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे समानता हा घटक येणार नाही. बघा ऑप्शन क्रमांक 1 संस्कृती योग्य परस्पर मिश्रण के कारण. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर एका गावामध्ये विविध प्रांतातील म्हणजे बिहारची काही लोक असतील, काही कर्नाटकातील असतील त्यांच्या आणि तिथले काही महाराष्ट्रातील असतील बघा, किंवा कोणत्याही गुजरातमधील काही लोक असतील, तर 4 संस्कृती एकाच गावामध्ये नांदत आहेत. 4 संस्कृती त्यांच्या राहण्या खाण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत त्यामुळं आणि त्यांची उठबस असेल, त्यांची ओळख असेल तर त्यांच्यामधल्या ज्या संस्कृती आहेत तर त्यांचं आदान प्रदान केलं जातं, त्यामुळे संस्कृती के परस्पर मिश्रण के कारण हे विधान बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 1. 50 नंबर घ्या, घास के मैदानों के बारे में दिए गए निम्न कथनों पर विचार कीजिए तथा सही विकल्प का चयन कीजिए. घास के मैदान म्हणजे गवताचे जे मैदान आहेत त्याच्या संबंधित आपल्याला बरोबर विधाने निवडायचे आहेत. ए प्रश्न क्रमांक आहे 50. घास के मैदानों के निर्माण में जलवायु एक महत्वपूर्ण भूमिका निभाती है. बी प्रेरीज में वार्षिक वर्षा मध्यम स्तर की होती है जबकि वेल्स में सर्दियों के महीने में सूखा पड़ जाता है. सी आहे वेल्स में वनस्पति आवरण विरल है आणि डी आहे वेल्स उत्तरी गोलार्ध में पाया जाता है जबकि प्रेरीज दक्षिण गोलार्ध में पाया जाता है. याचं बघा ऑप्शन क्रमांक
एक बरोबर आहे, ए बी सी डी हे विधान बरोबर नाही, म्हणजे हे विधान काय आहे, चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक काय येईल बघा, एक येईल. आता याचं कारण द्यायचं झालं तर बघा, दक्षिण आफ्रिका आणि काय सांगितलेलं आहे, प्रेरीज दक्षिण गोलार्धमे. तर इथं काय येतं बघा, प्रेरीज काय आहे, तर तिथं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो. आणि प्रेरीज कुठं आहे, तर प्रेरीज आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये. आणि प्रेरीज बघा उत्तर अमेरिकेमध्ये आहे. प्रेरीज कुठं आहे, उत्तर अमेरिकेमध्ये. आणि वेल्स कुठं आहे, दक्षिण गोलार्धामध्ये. आणि इथं वेल्स काय दिलेलं आहे, उत्तर गोलार्ध. इतर ऍक्च्युअल ते कुठं आहे, दक्षिण गोलार्ध. आणि प्रेरीज कुठं आहे बघा, प्रेरीज कुठं आहे, दक्षिण गोलार्ध, हे चुकीचं आहे. प्रेरीज आहे उत्तर अमेरिकेमध्ये. त्यामुळं डी येणार नाही. डी असणारे सगळे पर्याय कट करून टाकले तरी आपल्याला उत्तर मिळेल ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट घ्या 51 नंबर, ग्रहों के बारे में निम्नलिखित में से कौन सा और कौन से कथन सत्य है. ग्रहांच्या संदर्भामध्ये, ए वे तारों के प्रकाश से प्रकाशित होते हैं. बी वे केवल चट्टानों से बने होते. आणि सी आहे सभी ग्रहों के अपने चांद होते हैं. आता बघा 51 नंबरचा प्रश्न आहे. इथं केवल, ज्या पर्यायामध्ये तुम्हाला केवल हा शब्द दिसेल तो पर्याय पहिला कट करून टाकायचा. बी इथून गेलं, बी इथून गेलं, बी इथून गेलं. त्याच्यानंतर बघा, सभी ग्रहों के अपने चांद होते. हे काही असे पण ग्रह आहेत ज्यांना चांद म्हणजेच काय, ज्यांना स्वतःचा पूर्वग्रह नाही. उदाहरण सांगायचं झालं तर बुध आणि शुक्र त्यांना स्वतःचा उपग्रह नाही. त्यामुळे हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. हे बरोबर येईल फक्त ए, वे तारों के प्रकाश से प्रकाशित होते. हे ग्रह उपग्रह यांना स्वतःचा प्रकाश नसतो. तर तारा, आता आपला तारा कोण आहे, तर सूर्य आहे. सर्व ग्रह उपग्रह या सूर्यापासून काय करतात, तर प्रकाशित होतात किंवा प्रकाश याच्याकडून ग्रहण करतात. त्यामुळे केवल ए येईल ऑप्शन क्रमांक 1. 52 नंबर घ्या, अभिकथन रीजन, 19वीं शताब्दी के अंत तक लोहे के प्रगलन की कला का पतन हो गया और अधिकांश गावों में भट्टियां अनुपयोगित हो गई. बघा, तर लोह जे आहे तर वितळविणे, तर ते काय झालेलं आहे, त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि ज्या गावामध्ये लोह वितळवण्यासाठी ज्या भट्टी निर्माण करण्यात आलेल्या आहेत तर त्यांचा वापर कमी झालेला आहे किंवा अनुपयोगित झालेला आहे. कारण काय दिलेलं आहे, लोहा प्रगालक को जंगल विभाग को एक उच्च कर का भुगतान करना पड़ता था, जिसने उनकी आय कम कर दी. आता याचं कारणच दिलेलं आहे का बघा, आपण प्रश्न पाहतोय 52 नंबरचा. तर 52 नंबरचा काय सांगितलेलं आहे, तर लोह वितळवण्याचे जे प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे भट्टी काय आहेत, तर न वापर करण्यासारख्या झालेल्या आहेत किंवा अनुपयोगित झालेल्या आहेत. तर याचंच कारण काय दिलेलं आहे, आर मध्ये दिलेलं आहे. कारण जो कर होता लोहावर तो जास्त प्रमाणात द्यावा लागायचा. त्यामुळे काय झालेलं, उत्पन्न कमी झालेलं आहे. त्यामुळे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. ए की आर सही व्याख्या करता है, ऑप्शन क्रमांक 1 बरोबर येईल. त्याच्यानंतर घ्या 53 नंबर, निम्न में से कौन से युग्म सही सुमेलित हे. बरोबर विधानं निवडायची आहेत. निर्वाह कृषी म्हणजे जोड्या इथं वर्णन करून दिलेलं आहे, त्याची जोडी त्याच्याशी जुळते का फक्त बघायचं आहे. प्रश्न क्रमांक आहे 53. बघा, निर्वाह कृषि कृषक परिवार की आवश्यकताओं को पूरा करने के लिए की जाती है. म्हणजे बघा, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी निर्वाह कृषी, उदरनिर्वाह शेती मराठीमध्ये केली जाते. ए बरोबर आहे, त्यामुळं ऑप्शन क्रमांक 2 गेला. बी बघा, गहन निर्वाह कृषी सघन जनसंख्या वाले क्षेत्रों में प्रचलित होती है. हे पण विधान बरोबर आहे, त्यामुळे बी बरोबर आहे बघा. त्यामुळे हा पर्याय कटला. आता राहिला फक्त ह्या दोन्हीमध्ये. स्थानांतरित कृषी, व्यक्ती और पशु एक स्थान से दूसरे स्थान पर जाते. हे बघा, स्थानांतरित कृषी याचं उदाहरण काय सांगता येईल, झूम शेती. स्थानांतरित कृषीमध्ये काय केले जाते, व्यक्ती आणि पशु दुसरीकडे जात नाहीत. तर एखादी जमीन असते बघा, तिथली जमीन काय केली जाते, तर तिथं काय केले जाते, ती साफ केली जाते. तिथले जे पालापाचोळा आहे तो जाळला जातो, त्याची राख पूर्ण जमिनीवर पसरवली जाते. आणि काय केले जातं, तिथं पीक उत्पादन केलं जातं. आणि ज्यावेळी ती निरुपयोगी ठरते किंवा पोषकता कमी होते त्या जमिनीची, तेव्हा पुन्हा दुसरीकडे शेती करण्यासाठी ते व्यक्ती जात असतात. याला काय म्हटलं, स्थानांतरित कृषी किंवा स्थलांतर शेती. त्यामुळे सी काय आहे, चुकीचं आहे. सी चुकीचं आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 कटला काय येईल, ए और बी. फक्त ए आणि बी बरोबर आहेत. नेक्स्ट बघा 54 नंबर, गैर ब्राह्मण आंदोलन पर
निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए और वैध विकल्प चुनिए. जे गैर ब्राह्मण आंदोलने आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये योग्य विधान निवडायचं आहे. ए, यह आंदोलन गैर ब्राह्मण जातियों से आया जिन्होंने शिक्षा तक पहुंच प्राप्त कर ली थी. बी आहे, आंदोलन ने तर्क किया कि आर्य लोग मूल लोग थे. आणि सी आहे, आंदोलन उन गैर ब्राह्मण जातियों से आया जिनके पास धन एवं प्रभुत्व था. आता बी विधान काय आहे, आंदोलन ने तर्क दिया की आर्य लोग मूल लोग थे. गैर ब्राह्मण आंदोलन आहे आणि गैर ब्राह्मण आंदोलनामध्ये यांनी आर्य हे परदेशी आहेत किंवा परकीय आहेत ही त्यांची मागणी होती. आर्य लोक मूळ आहेत किंवा मूळ निवासी आहेत हे त्यांची मागणी काय आहे, चुकीची आहे किंवा त्यांनी हे म्हटलेले विधान पण चुकीचं आहे. त्यामुळे बी येणार नाही. आणि ए आणि सी दोन्ही बरोबर आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक येईल. त्याच्यानंतर घ्या 55 नंबरचा प्रश्न. निम्नलिखित में से किन कारणों से नवपाषाण युगीन स्थल पुरापाषाण युगीन स्थलों से भिन्न है. नवपाषाण जी स्थळं आहेत ती पुरापाषाण स्थळांपासून कशा प्रकारे भिन्न आहेत. एक, ओखली और मुसल का प्रयोग अनाज को पीसने के लिए किया जाता था. 2 आहे, बर्तनों का प्रयोग खाना बनाने के लिए किया जाता था. 3 आहे, विभिन्न प्रकार की चीजों से कपड़े बुने जाते थे. 1, 2, 3 बरोबर आहे. पत्थर के औजारों का प्रयोग प्रारंभ हो गया. बघा, दगड आहेत तर त्यांचा वापर सुरुवातीपासून होता. याच काळामध्ये नवपाषाण काळामध्ये सुरू झाला नव्हता. पुरापाषाण काळामध्ये पण तो होत होता. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आणि काय येईल बघा, 4 इथून कटलं, 4 इथून कटलं आणि याचं अचूक उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2, कारण वरची तिन्ही विधाने बरोबर आहेत. नेक्स्ट घ्या 56 नंबरचा प्रश्न. औपनिवेशिक भारत में विभिन्न कला रूपों के संदर्भ में कथन ए और आर को पडे. पुन्हा अभिकथन रीजन. औपनिवेशिक भारत, औपनिवेशिक भारत म्हणजे परकीय सत्तेचा काळ. बघा, ए, औपनिवेशिक शासन में कई तरह के नए कला रूपों, शैलियों और तकनीकों का सूत्रपात हुआ. आर है, इन्हें भारतीय कलाकारों ने अपने स्थानीय ग्राहकों और बाजार के हिसाब से अपनाकर नई शक्ल दी. तर ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. बघा, विविध शैल्या असतील, काही कलारूपे असतील तर त्यांचा विकास झालेला आहे. आणि काय आहे, कारण काय दिलेलं आहे, भारतीय जे कलाकार आहेत तर तिथले जे स्थानिक ग्राहक आहेत आणि बाजार व्यवस्था आहे त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात काय दिलेलं आहे, स्वरूप देण्यात आलेलं आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. ए की आर सही व्याख्या करता है ऑप्शन क्रमांक 1 येईल. नेक्स्ट घ्या 57 नंबरचा प्रश्न. मानचित्र का सही इस्तेमाल निम्न में से किस लिए हो सकता है. मानचित्र म्हणजे नकाशा. नकाशाचा वापर कशासाठी योग्य प्रकार केला जाऊ शकतो. एक आहे, इतिहास में घटनाओं को क्रमबद्ध करने हेतु. 2 आहे, इतिहास में सबसे जरूरी घटना को विस्तृत करने हेतु. 3 आहे, अलग समय पर रहने वाले लोगों के जीवन को तर्कसंगत तरीके से पढ़ने हेतु. आणि 4 आहे, इतिहास में अलग अलग समय में रहने वाले लोगों के स्थानों को चिन्हित करने हेतु. प्रश्न क्रमांक आहे 57. याचं जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 येईल. इतिहास में अलग अलग समय में रहने वाले लोगों के स्थानों को चिन्हित करणे हेतू. वेगवेगळ्या कालखंडामध्ये जे लोक राहिलेले आहेत इतिहासामध्ये किंवा होऊन गेलेले आहेत तर त्यांचे जे स्थान आहेत तर ते दर्शवण्यासाठी मानचित्राचा वापर होऊ शकतो. ऑप्शन क्रमांक 4. 58 नंबरचा प्रश्न आहे. निम्नलिखित में से कौन सा सही नहीं है. सही नहीं है म्हणजे चुकीचे विधान. बघा, 1878 1878 में आर्म्स एक्ट पारित किया गया जिसके जरिए भारतीयों द्वारा अपने पास हथियार रखने का अधिकार छीन लिया गया. आर्म्स एक्ट म्हणजे शस्त्रबंदी कायदा 1878चा आहे ज्याच्यामध्ये बघा शस्त्र बाळगण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. दुसरं विधान, सरकार का समर्थन करने के लिए 1880 में वर्नाकुलर प्रेस एक्ट पारित किया गया था. आता इथं आपण प्रश्न क्रमांक काय पाहतोय बघा, तर 58 नंबर. वर्नॅक्युलर जो प्रेस ऍक्ट आहे तो कधीचा आहे, 1878चा आहे. 1878, त्यामुळे 80 येणार नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि चुकीचं विधानच आपल्याला निवडायचं होतं. त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक 2 येईल. 3 काय आहे, 1883 में सरकार ने इल्बर्ट बिल लागू करने का प्रयास किया. ह्याच्या तारखा फक्त लक्षात ठेवा. 1878 काय आहे, आर्म्स ऍक्ट आहे. 1883चा इल्बर्ट बिल लागू केलेला आहे आणि 1877 ते 80 या दशकामध्ये बघा ब्रिटिश शासन के प्रति असंतोष ज्यादा भाग गहरा हुआ. म्हणजे असंतोष ब्रिटिशांबद्दलचा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. फक्त तारखा लक्षात ठेवा कारण ही 3 विधाने बरोबर आहेत. नेक्स्ट घ्या पुन्हा अभिकथन रीजन.
प्रश्न क्रमांक आहे 59। राजाराम मोहन रॉय ने कलकत्ता में ब्राह्मो सभा के नाम से एक सुधारवादी संगठन बनाया था। ब्राह्मो समाज, त्याची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली। सुधारणावादी संघटना होती। ऑप्शन 1 बरोबर आहे। कारण काय दिले बघू, वह मानते थे कि समाज में परिवर्तन लाना और अन्यायपूर्ण तौर तरीके से छुटकारा पाना जरुरी है। समाजामध्ये परिवर्तन घडणे जरुरी आहे आणि जे अन्यायकारक ज्या पद्धती आहेत तर त्याच्यापासून काय केली झाली पाहिजे, सुटका झाली पाहिजे। दोन्ही विधाने परस्पर संबंधित आहे। एचं कारण आर मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे ए और आर दोनों सही है। ए आर की सही व्याख्या करता है। ए बरोबर येईल ऑप्शन क्रमांक 1 घ्या। 60 नंबर, निम्नलिखित में से कौन स्थानीय शासन का चुना हुआ सदस्य होता है। स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यावर प्रश्न आहे। स्थानिक शासनाने निवडलेला व्यक्ती कोण? वार्ड पंच, सरपंच, सचिव आणि वार्ड परिषद। वार्ड पंच स्थानिक लोक निवडतात, सरपंच स्थानिक लोक निवडतात निवडणुकीद्वारे, वार्ड परिषद पण निवडतात, पण सचिव बघा ग्राम पंचायतचा जो सचिव असतो तर तो कोण असतो? ग्रामसेवक। त्याची निवडणुकीद्वारे निवड होत नाही, तर तो प्रशासनाचा अधिकारी किंवा परीक्षा घेऊन त्याला निवडलं जातं। त्यामुळे बघा काय येईल? ए बी डी ऑप्शन क्रमांक 4। नेक्स्ट घ्या। 61 नंबर, रोहित ने पाया कि उसकी कक्षा के कुछ बच्चे मानचित्र पर अक्षांश व देशांतर रेखाओं की स्थिति को स्पष्ट नहीं कर पाते हैं। बच्चों को इसमें सक्षम बनाने में मदद करने के लिए रोहित को क्या करना चाहिए। आता इथं काय सांगितलेलं आहे की रोहित शिक्षक आहेत, त्यांनी काय बघितलेलं आहे किंवा रोहित त्यांच्या वर्गामध्ये बघा काही मुलं आहेत, त्यांनी अक्षरवृत्ताने देशांतरचा अर्थ होतं रेखावृत्त, अक्षरवृत्ताने रेखावृत्त यांची स्थिती स्पष्ट करू शकत नाहीयेत। अशा वेळी रोहितनं काय केलं पाहिजे? 1 आहे केस अध्ययन, 2 आहे अनुभविक अनुसंधान, 4 आहे प्रायोगिक अनुसंधान आणि 3 आहे क्रियात्मक अनुसंधान। आता विद्यार्थी हे अक्षरवृत्ते कोणती, रेखावृत्ते कोणती आहे? तर हे बघा पृथ्वीगोल आहे, आडव्या रेषा काय असतात? अक्षरवृत्त, उभ्या रेषा काय असतात? रेखावृत्त। हे स्थान निश्चित करू शकत नाहीये, त्यांची स्थिती काय आहे ते निश्चित करू शकत नाही, त्यावेळी आपण कोणत्या पद्धतीची निवड केली पाहिजे रोहितनं? तर क्रियात्मक अनुसंधान ऑप्शन क्रमांक 3। नेक्स्ट घ्या। 62 नंबर, खेतीहर मजदूरों को दी जाने वाली कम मजदूरी के कारण का चुनाव करे। म्हणजे खेतीहर मजदूर जे आहेत, म्हणजे जे शेती करणारे आहेत तर त्यांना मजुरी कमी मिळते, त्याचं कारण शोधायचं आहे। वे कुशल नहीं होते हैं, वे एक नियमित काम के लिए भूमि मालिकों पर निर्भर होते हैं, 3 उनमें से अधिकांश लोगों के पास अपनी जमीन नहीं होती है, आणि 4 आहे वे बाजार में मिल रही मजदूरी से संतुष्ट है। याचा अचूक उत्तर काय आहे बघा, वे एक नियमित काम के लिए भूमि मालिकों पर निर्भर होते। एका नियमित कामासाठी ते जे जमिनीचे मालक आहेत त्यांच्यावर काय असतात तर अवलंबून असतात, त्यामुळे त्यांना मजुरी कमी प्रमाणात मिळते मालकाच्या म्हणण्यानुसार। ऑप्शन क्रमांक 2 येईल। त्याच्यानंतर 63 नंबर, एक धारणा की विज्ञान के लिए एक तकनीकी दिमाग की आवश्यकता होती है और लड़कियां तथा महिलाएं तकनीकी चीजों से निपटने में सक्षम नहीं है, यह दर्शाती है। ज्यावेळी मुलं मुली असा भेद केला जातो त्यावेळी रूढीबद्ध धारणा येते, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 येईल रूढीबद्ध धारणा। त्याच्यानंतर बघा 64, छोटी कार्यशालाएं और कारखाने अनियमित श्रमिकों को रोजगार देने में तरजीह देते हैं क्योंकि बघा ए राज्य ने पहले ही श्रमिकों के लाभ का ख्याल रखा हुआ है, बी उन्हें बिना किसी पूर्व नोटिस के नौकरी से निकाला जा सकता है, सी आहे उनमें से अधिकांश शिक्षित नहीं होते हैं, आणि डी आहे उन्हें न्यूनतम संभावित वेतन दिया जा सकता है। काय सांगितलेलं आहे? छोटे कारखाने असतील किंवा कारखाने असेल, अनियमित जे कामगार आहेत तर त्यांना रोजगार देण्यासाठी काय नसतात तर त्यांना रोजगार नियमित स्वरूपात देऊ शकत नाहीत। तर याचं जे कारण आहे ऑप्शन क्रमांक 2 येईल, उन्हें बिना किसी पूर्व नीति। इथं बघा इथं काय येईल? ऑप्शन क्रमांक 2 बी आणि डी, उन्हें बिना किसी पूर्व नोटिस के नौकरी से निकाला जा सकता है, आणि डी आहे उन्हें न्यूनतम संभावित वेतन दिया जा सकता है। बी आणि डी ऑप्शन क्रमांक 2 येईल। म्हणजे बघा याचा अर्थ काय होतो ह्या जर प्रश्नाचा, छोटेसे एखादा उद्योग असेल, कारखाना असेल, तिथं जे अनियमित जे श्रमिक आहेत, मजदूर आहेत, तर
त्यांना रोजगार देण्यासाठी ते कारखान्याचे मालक वगैरे काय असतात तर ते प्रायोरिटी देतात किंवा सुरुवातीला त्यांना नोकरी दिली जाते. कारण काय आहे बघा, तर त्यांना कोणत्याही पूर्व नोटिसीशिवाय काढू शकतो आणि त्यांना काय संभावित म्हणजे कमीत कमी वेतनावर त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं. त्यामुळे बी आणि डी ऑप्शन क्रमांक 2 बरोबर येईल. नेक्स्ट घ्या, 1909 में बने गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट ने कुछ हद तक भारत में निर्वाचित प्रतिनिधित्व की व्यवस्था को मंजूरी दी थी. 1909 के गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट द्वारा सभी वयस्कों को वोट डालने का अधिकार दिया गया. आता ह्या 65चे जे उत्तर आहे तर इथं काय येईल, केवळ येईल. ए विधान बरोबर आहे. आणि इथं 1909ला अधिकार मिळालेला नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय झालेलं आहे तर प्रौढ मताधिकार कायदा सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळं बी येणार नाही, केवळ ए ऑप्शन क्रमांक ए. 66 नंबर, छात्रों के लिए सामाजिक विज्ञान पाठ्यक्रम के गतिविधियों को और अधिक आकर्षक बनाया जा सकता है. एक, प्रौद्योगिकी और मल्टीमीडिया संसाधनों को शामिल करने से. 2 आहे, केवल सबसे महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनाओं और आंकड़ों पर ध्यान केंद्रित करने से. 3 आहे, तथ्यों और आंकड़ों को याद करने पर जोर देने से. आणि 4 आहे, व्याख्यान के पक्ष में आलोचनात्मक सोच और चर्चा को कम करने से. 66चे जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक येईल बघा. औद्योगिक आणि जे मल्टीमीडिया साधने आहेत तर त्यांचा शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून आपण काय करू शकतो, ज्या समाजशास्त्र विषयाच्या ज्या पाठ्यक्रम आहे, अभ्यासक्रम असेल, कृती असतील त्यांना आकर्षक बनवू शकतो. ऑप्शन क्रमांक 1. 67 नंबर घ्या, सामाजिक विज्ञान में समालोचनात्मक सोच महत्वपूर्ण है क्योंकि. समालोचनात्मक, आलोचनात्मक, विवेकपूर्ण असे बरेचसे शब्द ह्याला वापरले जातात आणि फिरून फिरून ह्या एकाच कन्सेप्टवर प्रश्न विचारला जातो. समालोचनात्मक सोच, त्यालाच क्रिटिकल थिंकिंग असं म्हटलं जातं बघा. क्रिटिकल थिंकिंग. आणि क्रिटिकल थिंकिंगचा अर्थ काय होतो बघा, क्रिटिकल थिंकिंग म्हणजे टीकात्मक विचार, टीकात्मक सोच. तर याच्यामध्ये बघा सारासार विचार केला जातो, प्रत्येक पुरावा नीट पडताळला जातो आणि त्याच्यानुसार विचारांची दिशा बदलली जाते. त्याला म्हटलं जायचं समालोचनात्मक सोच. ए आहे, यह छात्रों को परीक्षा पास करने में मदद करती है. बी, यह छात्रों को सही उत्तर का अनुमान लगाने की अनुमति देती है. सी आहे, यह छात्रों को अधिक आसानी से जानकारी याद रखने में मदद करती है. डी, यह छात्रों को उच्च स्तरीय सोच के लिए तैयार करती है. आणि ये आहे, यह समस्या समाधान करने की क्षमता को प्रोत्साहित करती है. आपला आहे प्रश्न क्रमांक 67 आणि त्याचं उत्तर आहे बघा डी आणि ई. बघा, फक्त परीक्षा पास करण्यासाठी ही टीकात्मक परीक्षण किंवा टीकात्मक विचार गरजेचे आहेत का, नाही. आणि सही अनुमान लावण्यासाठी किंवा त्याला अनुमती देतात हे पण येणार नाही. सी, सोप्या पद्धतीने बघा एखादी माहिती लक्षात ठेवण्यासाठी मदत करते हे पण येणार नाही. तर टीकात्मक सोच बघा. डी, यह छात्रों को उच्चस्तरीय म्हणजे उच्चस्तरीय जी विचार प्रक्रिया आहे तर ते विचार करण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करते. डी येईल. त्याच्यानंतर समस्या समाधान, समस्येची जी उकल काढणे आहे तर ती क्षमता निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करते. डी आणि ई फक्त बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट घ्या, 68 नंबर, सामाजिक विज्ञान कक्षा में शिक्षण में द्वंद्वात्मक उपागम के प्रयोग से क्या तात्पर्य है. एक, ज्ञान के विकास की मुख्य विधि के रूप में विद्यार्थी और शिक्षक के बीच वार्ता का प्रयोग करना. 2 आहे, विद्यार्थियों में रुचि उत्पन्न करने हेतु कक्षा में ड्रामे का प्रयोग करना. 3 आहे, अमूर्त अवधारणाओं को स्पष्ट करने हेतु उदाहरणों एवं सादृश्यों का प्रयोग करना. 4 आहे, विद्यार्थियों की भूगोल की समझ को समृद्ध बनाने हेतु मानचित्रों एवं एटलासों का प्रयोग करना. द्वंद्वात्मक उपागम हा कशाशी संबंधित आहे तर बोलण्याशी, संवादाशी संबंधित आहे. त्यामुळे एक क्रमांक बरोबर येईल. ज्ञान के विकास की मुख्य विधि के रूप में विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये जो संवाद आहे तर त्याचा प्रयोग करणे, ऑप्शन क्रमांक किंवा चर्चेचा प्रयोग करणे, ऑप्शन क्रमांक 1 येईल. 69 नंबर घ्या, शिक्षिका अपने कक्षा के बच्चों को 4 समूहों में विभाजित करके जल के स्रोतों के नाम लिखने को कहती है और सब उसके बाद प्रत्येक समूह के से जल के स्रोतों पर चर्चा करती है. पाठ योजना में 5E उपागम के तहत वह निम्न में से कौन सा सबसे पहले प्रयास करेगी. 5E उपागम. आता ह्याच्यामध्ये बघा, हा 5 जो उपागम आहे तर त्याच्यामध्ये 5E म्हणजे काय आहेत बघा,
ह्या 5 ई मध्ये पहिला आहे संलग्न करे, 2 आहे अन्वेषण करे, 3 आहे व्याख्या करे, 4 आहे विस्तृत करे आणि 5 आहे मूल्यांकन करे. संलग्न करे, अन्वेषण करे, व्याख्या करे, विस्तृत करे, मूल्यांकन करे हा 5 ई उपागम आहे. याच्यामध्ये कोणता उपागम ती यूज करत आहे? तर याचं जे उत्तर आहे 69 नंबर ऑप्शन क्रमांक 4 संलग्न. काय केले बघा, शिक्षिकेनं 4 गट पाडलेले आहेत आणि प्रत्येकाला जलस्रोत जे आहेत, पाण्याचे स्रोत आहेत, त्यांचं काय केलेलं आहे, नाव लिहायला सांगितलेलं आहे आणि ते नंतर एकत्रित करून काय केलेलं आहे, त्याच्यावर चर्चा केलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे, एंगेज केलेलं आहे, संलग्न केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 येईल. नेक्स्ट बघा 70 नंबर, भारतीय संविधान निर्धारित करता आहे. भारतीय संविधान 1 राष्ट्रीय पाठ्यचर्या रूपरेखा, 2 बुनियादी कानून या नियम जिनका पालन सभी को करना होता है, 3 धार्मिक संस्थानों की संरचना, 4 है सामाजिक आंदोलनों में उन लोगों जो सरकार को चुनौती देता है की भागीदारी के लिए नियम. भारतीय संविधान निर्धारित करता है, क्या निर्धारित करता है? ऑप्शन क्रमांक 2 बुनियादी कानून या नियम जिनका पालन सभी को करना आहे. काही नियम आहे, कायदे आहेत, तर ज्यांचं पालन सर्वांनी केलं पाहिजे हे काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे भारतीय संविधानाने. ऑप्शन क्रमांक 2. तुम्हाला सिविक्समध्ये किंवा नागरिकशास्त्रामध्ये भारतीय संविधान 100% प्रश्न, त्याच्यानंतर विधायिका असेल, कार्यपालिका किंवा कार्यकारी मंडळ असेल, विधिमंडळ असेल आणि न्यायपालिका, न्याय व्यवस्था, त्याच्यावर तुम्हाला 100% 1 ते 2 प्रश्न असतातच. त्याच्यानंतर आणि मुलं मुली भेद, त्याच्यावर आधारित रूढीबद्ध धारणा, हे पेडॉलॉजीमध्ये ठरलेले प्रश्न आहेत, त्याच्यावरच प्रश्न येतात. 71 नंबर घ्या, निम्नलिखित में से कौन से विषय मिडल स्कूल विद्यार्थियों के लिए अति उपयुक्त है? मिडल स्कूल. ए इतिहास में महात्मा गांधी का योगदान, बरोबर आहे. भारत का आर्थिक विकास येणार नाही. वर्तमान परिदृश्य में महिलाओं की स्थिती, बरोबर आहे. जनसंख्या वृद्धि के कारण, हे पण बरोबर आहे. 71 नंबरचं ऑप्शन क्रमांक काय येईल बघा, तर डी येणार नाही, फक्त ए आणि सी. जनसंख्या, लोकसंख्या वृद्धीचं कारण हे वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांना आवश्यक आहे, त्यामुळं इथं काय येईल बघा, तर ए आणि सी. इतिहास में, आता इतिहासामध्ये महात्मा गांधींचे योगदान हे मध्यम वर्गातील मिडल स्कूलचे विद्यार्थी आहेत, 6वी ते 8वीचे विद्यार्थी, तर त्यांना शिकवलं जातं. सी काय आहे, वर्तमान परिदृश्य में महिलाओं की स्थिती, महिलांची स्थिती काय आहे, तर हे पण शिकवलं जातं. त्यामुळे ए आणि सी फक्त येईल. भारताचा आर्थिक विकास, जनसंख्या किंवा लोकसंख्या वृद्धीची कारणं हे वरच्या वर्गाला शिकवलं जातं, त्यामुळे बी आणि डी येणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 येईल, फक्त ए आणि सी. त्याच्यानंतर 73 नंबर घ्या, एक सामाजिक विज्ञान की शिक्षक विद्यार्थियों में किस प्रकार सामाजिक मूल्य को विकसित कर सकता है? सामाजिक जी मूल्य आहे तर त्यांचा विकास एखादा सामाजिक शास्त्र विषयाचा शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये कशा प्रकारे करेल? एक बघा, अनुशासन के भाव को विकास करके, 2 आहे स्कूल और कक्षा में उपयुक्त रूप से व्यवहार करके, 3 आहे विद्यार्थियों को व्यावसायिक फिल्म देखने के लिए कहना, हे येणार नाही. 3 काढून टाका, 3 4 तिन्हीतून कटलं बघा. 3 नसलेला एकच पर्याय आहे ऑप्शन क्रमांक 3, तेच आपलं उत्तर आहे. विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवून आपण त्याच्यात सामाजिक मूल्य रुजवायची का? नाही, त्यामुळे 3 काढून टाकलं आपण तिन्हीतून. 4 कक्षा और स्कूल परिवेश में उपयुक्त लोकतांत्रिक मूल्यों का पालन करके, 4 बरोबर आहे, 2 बरोबर आहे, 1 बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक काय येईल? 3 येईल. नेक्स्ट घ्या 74 नंबर, निम्नलिखित में से कौन सी शिक्षण विधियां सामाजिक विज्ञान में आ रही चुनौतियों से पार करने या निपटाने हेतु उपयुक्त है? विशिष्ट से सामान्य तक, जटिल से सामान्य तक, ज्ञात से अज्ञात तक आणि विश्लेषण से संश्लेषण तक. आता बघा, इथं असे ज्यावेळी प्रश्न असतात हॅश करून ठेवा आणि एक पर्याय सगळीकडे असतो बघा, 4 पर्याय असतात. 4 पर्यायामध्ये 1 2 3 4. आता इथं ABC असेल, पुन्हा BCD असेल, पुन्हा ACD असेल आणि पुन्हा काय असेल बघा, B असेल, D असेल, A असेल, असे पर्याय असतात. इथं बी आहे, इथं बी आहे, किंवा इथं BDC घ्या. आता इथं बी आहे, इथं बी आहे, इथं बी आहे. बी नसलेला एक पर्याय आणि तो पर्याय काय असतं, आपलं उत्तर असतं. हे खूप साऱ्या प्रश्नांना ही ट्रिक लागू होते बघा. एक पर्याय तिन्ही विधानामध्ये तुम्हाला दिसेल, जो पर्याय 4थ्या विधानामध्ये नाही किंवा 4थ्या पर्यायामध्ये नाही तेच आपलं उत्तर असतं. आणि हे पण आता इथं बघा, सी तुम्हाला दिसेल, सी तिन्हीकडे आहे, पुन्हा काय दिसेल, बी तिन्हीकडे आहे, डी तिन्हीकडे आहे. मग काढायचं काय? अशा वेळी बघा जरा जास्त डोकं लावायचं. आता विश्लेषण से संश्लेषण तक 100% येणार नाही, त्यामुळे डी काढून टाका. डी याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यात आहे, उत्तर मिळालं ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट घ्या 75 नंबरचा क्वेश्चन.
सॉरी, इथं बघा 74 नंबरचा क्वेश्चन बघतोय आपण. 74 नंबर बघा इथं. आता जटिल से सामान्य तक, जटिल से सामान्य, विश्लेषण से संश्लेषण बरोबर आहे. जटिल से सामान्य तक येणार नाही, त्यामुळे बी काढून टाकायचं आहे. बी इथून गेला, इथून गेला, इथून गेला. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल. नेक्स्ट घ्या, करेक्शन करा. ऑप्शन क्रमांक 3. 75 नंबर, भारतीय राज्यों और केंद्र शासित प्रदेशों में निर्धनता की प्रवृत्तियां एवं उनके तुलनात्मक अध्ययन को समझाने हेतु सर्वोत्तम शिक्षण अधिगम प्रणाली कौन सी है? एक आहे क्षेत्र भ्रमण, 2 आहे वाद विवाद, 3 आहे द्वितीय आकडों का विश्लेषण, 4 आहे विचारावेश प्रक्रिया, त्याला ब्रेन स्टॉर्मिंग म्हटलं जातं. 75 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, द्वितीय आकडों का विश्लेषण. त्याच्यानंतर पुढे घ्या, पुन्हा जोड्या जुळवा आहे. विवरण चार्ट, संबंध चार्ट, फ्लो चार्ट आणि सारणीकरण चार्ट. आपल्याला किती नंबरचा प्रश्न आहे बघा? 76 नंबरचा प्रश्न आहे. जोड्या जुळवायच्या आहेत आणि याचं बघा विवरण चार्ट. विवरण चार्ट कशाला म्हटलं जातं तर ऐतिहासिक विकास हा विवरण चार्टद्वारे दाखवला जातो. एचं 3 कुठं आहे? इथं नाही, इथं नाही, इथं नाही. डायरेक्ट उत्तर मिळालं. संबंध चार्ट म्हणजे काय? कार्यकारण संबंध को दर्शाता है. फ्लो चार्ट म्हणजे काय? एक प्रक्रिया के चरण. आणि सारणीकरण चार्ट म्हणजे तालिका के रूप में डेटा. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर घ्या 77 नंबर, शिक्षक द्वारा सामाजिक विज्ञान के प्रश्न पत्र पर 60% भार खुली राय वाले प्रश्नों को दिया जाता है. इस नीति के माध्यम से शिक्षक छात्रों के किस कौशल्य को जांचना चाहते हैं? तर ह्याच्यामध्ये बघा समाजशास्त्रामध्ये 60% जे खुली राय म्हणजे मुक्त स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यातून कोणतं कौशल्य तपासत आहेत शिक्षक? केवळ लेखन कौशल्य 2 आहे. बी आहे आंतरवैयक्तिक कौशल्य. सी आहे तार्किक चिंतन एवं सृजनात्मक कौशल्य. डी आहे अनुप्रयोगात्मक एवं प्रस्तुती कौशल्य. याचं उत्तर आहे फक्त सी आणि डी येईल. तार्किक चिंतन एवं सृजनात्मक कौशल्य आणि अनुप्रयोग व एवं प्रस्तुती कौशल्य. केवळ असलेला पर्याय आंतरवैयक्तिक कौशल्य पण येणार नाही, त्यामुळे काय येईल? ऑप्शन क्रमांक 2 सी आणि डी. नेक्स्ट घ्या 79 नंबर, भारत में पंचायती राज संस्थानों की स्थापना करने का उद्देश्य टिंब उपार्जित करना था. पंचायत राज संस्था ज्या स्थापन केलेल्या आहेत त्याचा उद्देश काय बघा? ए सहभागिताद्वारे शासन, 2 आहे सांस्कृतिक एकरूपता समानता, 3 आहे लोकतांत्रिक केंद्रीकरण आणि डी आहे धार्मिक विविधता. याचं काय येईल तर लोकांचा सहभाग घेणे किंवा सहभागाद्वारे शासन करणे आणि लोकशाही विकेंद्रीकरण. ए आणि सी फक्त बरोबर येईल असा पर्याय आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. 80 नंबर घ्या, ए आणि बी. आता ही ए तर आर नाही तर बी आहे, त्यामुळे दोन्ही विधानांचा व्यवस्थित विचार करायचा. एचं कारण आर मध्ये किंवा बी मध्ये शोधायचं नाही. लोकतांत्रिक समाज के सिद्धांतों की समकालीन चुनौतियां है जैसे कि व्यक्तिगत अधिकार और सामाजिक उत्तरदायित्व के बीच विवाद. त्याच्यानंतर बी आहे सामाजिक विज्ञान कक्षा के भीतर लोकतंत्र की समस्याओं के अध्ययन में विद्यार्थियों को संलग्न रखने के लिए विवाद समाधान उपागम का प्रयोग किया जा सकता है. याचा अचूक उत्तर आहे बघा. दोन्ही विधाने काय आहेत तर बरोबर आहेत. त्याच्यानंतर पुढे घ्या 81 नंबर, हे सर्व पेडॉलॉजीशी संबंधित क्वेश्चन आहेत. SST पेडॉलॉजी. विधान ए आणि बी, योगात्मक आकलन शिक्षण अधिगम प्रक्रिया के शुरू से अंत तक विद्यार्थी की प्रगति का निरीक्षण करता है. बी, रचनात्मक आकलन पाठ्यक्रम के अंत में होता है. आता इथं बघा रचनात्मक आकलनसाठी हे विधान येईल आणि योगात्मक आकलनसाठी हे विधान येईल, त्यामुळे उलटसुलट विचारलेलं आहे. त्यामुळे दोनों काय आहेत? गलत. हे ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट घ्या 82 नंबर, सामाजिक विज्ञान विषय की प्रकृति के संबंध में निम्न में से कौन सा कथन सही है? समाजशास्त्र विषयाची प्रकृती कोणतं विधान बरोबर आहे? ए, सामाजिक विज्ञान एक गत्यात्मक विषय है जो वाद विवाद और परिचर्चा को उत्पन्न करता है. बी, सामाजिक विज्ञान में केवल व्यक्तिगत मानवीय संबंधों पर चर्चा किया गया जाता है, न कि व्यक्तिगत कार्यों के लेखे जोखे पर विचार किया जाता है. सी है सामाजिक विज्ञान मुख्य रूप से अंतर विषयी है जिसका केंद्र बिंदु खोज और प्रयोग है. डी है सामाजिक विज्ञान का क्षेत्र बहुत ही संकुचित है, इसलिए यह केवल प्राथमिक स्तर पर पढ़ाने के योग्य है. आता बघा इथं काय दिलेलं आहे? डी विधान. आपला प्रश्न क्रमांक आहे 82. बघा डी विधान काय आहे? पूर्णपणे चुकीचं आहे. फक्त प्राथमिक स्तरावर सामाजिक शास्त्र हा विषय शिकवला जातो, त्यामुळे डी कटलं. त्याच्यानंतर बघा बी विधान बघा, सामाजिक विज्ञान में केवल शब्दामुळे हे बी पण गेलं. उरलेले बघा ए आणि सी दोन्ही विधाने बरोबर आहेत, त्यामुळे ऑप्शन क्रमांक
एक बरोबर येईल. नेक्स्ट घ्या 83 नंबर, न्यायपालिका की स्वतंत्रता दर्शाती है. न्याय व्यवस्था इतर दोन जे स्तंभ आहेत किंवा कार्यकारी मंडळ असेल, कायदे मंडळ असेल, त्याच्यापासून वेगळं करण्यात आलेलं आहे. आणि न्यायपालिकाचं जे स्वतंत्र आहे ते कोणतं विधान दर्शवित आहे. एक, विधायिका और कार्यपालिका न्यायपालिका के काम में हस्तक्षेप नहीं कर सकती है. दोन, न्यायपालिका विधायकों को उपयुक्त कानून का ढांचा तैयार करने का निर्देश दे सकती है. तीन, न्यायपालिका कार्यपालिका को सही रूप से कानूनों को कार्यान्वित करने का निर्देश दे सकती है. चार आहे, अगर आवश्यकता हो तो न्यायपालिका विधायिका के दबाव में काम कर सकती है. 83चं तर हे विधान येणारच नाही बघा. चार, तर न्यायपालिका किंवा न्यायव्यवस्था का स्वतंत्र आहे. विधायिका और कार्यपालिका, विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळ न्यायव्यवस्थेच्या कोणत्याही कामामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. ऑप्शन क्रमांक एक बरोबर येईल. 84 नंबर घ्या, निम्नलिखित में से कौन से प्रश्न आलोचनात्मक चिंतन को बढ़ावा देते हैं. बघा पुन्हा आलोचनात्मक चिंतन. दुसरा प्रश्न आहे, एकाच कन्सेप्टवर टीकात्मक जे विचार आहेत तर त्यांना प्रोत्साहित करणारं विधान. वे विभिन्न तरीके क्या है जिनके द्वारा सरकार सभी को स्वास्थ्य सेवाएं प्रदान करने हेतु कदम उठा सकती है, चर्चा कीजिए. बी आहे, अमेजन की तुलना में गंगा नदी में प्रदूषण मानव जीवन को व्यापक रूप से प्रभावित करेगा, कथन की जांच कीजिए. सी आहे, ब्राजील एवं भारत की भू आकृति के बीच भेद कीजिए. आणि डी आहे, हिमालय की महत्वपूर्ण विशेषताओं का वर्णन कीजिए. आणि ई आहे, मुघल प्रशासन में जमींदार की भूमिका क्या थी. आता याचं बघा, ए आणि बी इथं, ए आणि बी इथं फक्त फरक स्पष्ट करायचा आहे. इथून टीकात्मक परीक्षांचा विकास होणार नाही, वर्णन करायचं आहे. आणि इथं भूमिका विचारलेला आहे. हे CDE येणार नाही. CD इथून बघा ऑप्शन क्रमांक 1 मिळेल. इथं काय आहे, तर ज्या आरोग्य सेवा आहेत तर वे विभिन्न तरीके म्हणजे त्याच्या पद्धती विचारलेल्या आहेत. सरकार जे आरोग्यसेवा प्रदान करतं आणि त्याच्यासाठी कोणते पावले उचललेले आहेत त्याच्यावर चर्चा करायची आहे. याच्यामधून टीकात्मक विचार त्याचा विकास होऊ शकतो. ए बरोबर आहे. अमेझॉन की तुलना में गंगा नदी के प्रदूषण में मानव जीवन को व्यापक रूप से प्रभावित करेगा. अमेझॉन नदीचं जे प्रदूषण आहे त्याच्या तुलनेमध्ये गंगा नदीचं प्रदूषण मानवी जीवनाला जास्तीत जास्त प्रभावित करू शकेल. याचा शोध घ्या. ह्याच्यातून पण टीकात्मक किंवा आलोचनात्मक चिंतनला बढ़ावा मिळेल किंवा प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे ए आणि बी ऑप्शन क्रमांक 1 केवल ए और बी. 85 नंबर, 19वीं शताब्दी के दौरान आधुनिक आदिवासी इतिहास में कौन सा धर्म एक बहुत ही महत्वपूर्ण धर्म के रूप में उभरा. बघा 19व्या शतक आहे आणि तो कुठलाचा कालखंड आहे तर इंग्रजांचा. आणि तिथं ख्रिश्चन मिशनरी आलेला आहे. धर्म परिवर्तन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे किंवा जबरदस्तीने परिवर्तन करून घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे ईसाई धर्म येईल ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर 86 नंबर घ्या, नेल्सन मंडेला ने कैद में के 28 वर्ष हजारों अश्वेत लोगों के साथ बिताए. एक, रंगभेद का विरोध करने और अलगाव की नीतियों के खिलाफ संघर्ष करने के लिए. 2 आहे, अपराध के लिए सजा पाने के लिए. 3 आहे, सरकारी सत्ताधारी पदों की प्राप्ति के लिए. आणि 4 आहे, राजा और राजशाही के खिलाफ आवाज उठाने के लिए. नेल्सन मंडेला त्यांना काही झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 येईल, रंगभेद का विरोध करने और अलगाव की नीतियों के खिलाफ संघर्ष करने के लिए. रंगभेदावर त्यांनी संघर्ष केला होता आणि त्याच्यासाठी त्यांना 28 वर्ष जेल झाली होती बघा किंवा तुरुंगवास झाला होता. त्यामुळे त्याचं कारण आहे ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट घ्या 87 नंबर, एक शिक्षिका चाहती है कि छात्र ग्राम पंचायत जैसे सरकारी निकायों के कामकाज को समझे. निम्नलिखित में से कौन सा आंकड़े संग्रहण का स्रोत प्रत्यक्ष और प्रामाणिक जानकारी प्रदान करेगा. 1 आहे, अखबारी लेख. 2 आहे, अध्ययन यात्रा. 3 आहे, जीवनी. आणि 4 आहे, पाठ्यपुस्तक. अध्ययन यात्रा ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट घ्या 88 नंबर, कक्षा में शिक्षक द्वारा पूछे गए निम्न में से कौन से प्रश्न अन्वेषणात्मक और आलोचनात्मक प्रश्न की श्रेणी में आते हैं. ए, हिमालय के सबसे दक्षिणी भाग को क्या कहा जाता है. बी आहे, क्या सूर्य एक तारा है, क्यों. सी आहे, उत्तरी मैदान में अधिक जनसंख्या निवास क्यों करती है. आणि डी आहे, पाक जल संधि किन 2 देशों के बीच स्थित है. आता प्रश्न क्रमांक आहे 88. इथं बघा तर बी आणि सी, सूर्य तारा आहे आणि का. आणि सी विधान काय आहे तर उत्तरी मैदान में क्यों. जिथे जिथे क्यों प्रश्न आहे बघा तर त्याच्यामध्ये आलोचनात्मक प्रश्न अंतर्गत ते प्रश्न येतात. त्यामुळे बी आणि सी ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट घ्या 89 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन से प्रश्न संज्ञानात्मक क्षमताओं के मूल्यांकन पक्ष को आंकते हैं.
ए पोषण अभियान भारतीय बच्चों के पोषण स्तर को सुधारने हेतु एक महत्वपूर्ण कार्यक्रम है, साक्ष्यों सहित कथन की जांच कीजिए। बी आहे 2 शताब्दियों के भारत में औपनिवेशिक शासन ने भारत को अनिवार्य सामाजिक परिवर्तन की स्थिति में छोड़ दिया है, क्या आप इस कथन से सहमत है, व्याख्या कीजिए। सी आहे जनधन योजना की महत्वपूर्ण विशेषताओं का वर्णन कीजिए। आणि डी आहे 1991 के उत्तरार्ध में भारत में गरीबी और बेरोजगारी में गिरावट आई है, कथन का औचित्य सिद्ध कीजिए। बघा, संज्ञानात्मक ज्या क्षमता आहेत, संज्ञानात्मक विकास ज्ञानाशी संबंधित असतो आणि त्या ज्या क्षमता आहेत त्यांचं मूल्यमापन पक्ष जो आहे तर त्याचं वर्णन करणारे विधान आपल्याला निवडायचे आहेत। प्रश्न क्रमांक आहे बघा, प्रश्न क्रमांक आहे 89 आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ए और बी, ए आणि बी। इथं वर्णन करायला सांगितलेलं आहे, इथं सिद्ध करायला सांगितलेलं आहे आणि इथं बघा, इथं व्याख्या करायला सांगितलेलं आहे आणि इथं पडताळणी करायला सांगितलेलं आहे। त्यामुळे ए आणि बी दोनच हे संज्ञानात्मक क्षमता या गटामध्ये मोडतील, ए आणि बी, ऑप्शन क्रमांक 1। शेवटचा प्रश्न आहे 90 नंबरचा। निम्नलिखित में से किस पक्ष पर शिक्षा का अधिकार अधिनियम 2009 में मूल्यांकन कार्य विधियों के बारे में विधियों के भाग के रूप में विचार किया गया है। ए भारतीय संविधान में प्रतिष्ठापित मूल्यों का अनुमोदन करना। बी आहे परीक्षा में मुख्यतः योगात्मक आकलन को सम्मिलित किया जाना चाहिए। सी आहे विद्यार्थियों की शारीरिक क्षमताओं का पूर्ण सीमा तक विकास। आणि डी आहे परीक्षा या स्कूल परिसर में ही होती है। परीक्षा बघा फक्त शाळेमध्येच होतात का, त्यामुळे डी विधान इथून कटलं। त्याच्यानंतर काय येईल, आता बी विधान काय आहे, परीक्षा में मुख्यतः योगात्मक आकलन सम्मिलित किया जाणं। मुख्यतः पूर्ण सभी हे पण विधान चुकवण्यासाठी असतात, त्यामुळे बी पण येणार नाही। ए आणि सी, ऑप्शन क्रमांक 3। अशा पद्धतीनं 14 डिसेंबर 2024चा आपण काय केलेलं आहे, संपूर्ण पेपर घेतलेला आहे, 60 प्रश्न। आता इथून पुढचे जे सगळे प्रश्न असतील ते फक्त भूगोलावर आधारित असतील। फक्त बघा मागचे जे 2024चे पेपर आहेत, जानेवारी त्याच्यानंतर जुलै असेल आणि डिसेंबर असेल, या एक्झाममध्ये जे भूगोलाला फक्त भूगोलाशी रिसेंट 2024मध्ये जे सगळे क्वेश्चन विचारलेले आहेत ते तेवढे सगळे क्वेश्चन आता इथं आपले होतील। बघा 48 नंबरचा प्रश्न, अगर एक शिक्षिका भारत के मानचित्र के द्वारा बच्चों को मानचित्र को पढ़ाना और समझाना सिखा सकती है तो उसे सर्वप्रथम निम्नलिखित में से किन पर चर्चा करनी चाहिए। मानचित्र, नकाशा वाचणे आणि समजावणे शिकवायचं आहे तर बघा, किंवा समजून घेणे एखादी शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवत आहे तर कोणत्या गोष्टीवर तिने चर्चा केली पाहिजे बघा। एक आहे दिशा एव पैमाना, 2 आहे भारत की भौगोलिक स्थिती, 3 आहे प्रतीक रूढीचिन्ह आणि भारत के राष्ट्रीय चिन्ह। तर इथं डी येणार नाही, त्यामुळं ABC, दिशा महत्त्वाची आहे, भौगोलिक स्थिती महत्त्वाची आहे, प्रतीक रूढीचिन्ह महत्त्वाचे आहेत, ऑप्शन क्रमांक 3 येईल। त्याच्यानंतर घ्या 47। आता पुन्हा इथं टाइम झोनवर प्रश्न आहे, भारत में केंद्रीय सरकार के कार्यालयों के खुलने का समय सुबह 9 बजे है। IST भारतीय मानक समय का है, क्रमशः बेंगलुरु के पास बघा इथं 77.5 आणि देशांतर तथा आगरतला इथं किती 91.15 पूर्व देशांतर पर स्थित केंद्रीय सरकार के कार्यालय के खुलने का स्थानीय समय क्या होगा। बघा 9 वाजता भारतामध्ये काय होता तर ISTच्या मानक ISTचं जे प्रमाण वेळ आहे त्याच्यानुसार 9 वाजता भारतामध्ये सरकारी कार्यालये उघडतात। भारताच्या पश्चिमेला 77.30 अंशावर आणि पूर्वेला 91.15 अंशावर हीच सरकारी कार्यालये किती वाजता उघडतील। बघा ज्या पद्धतीनं ग्रीनविचचं सांगितलं त्या पद्धतीनं भारताची जी प्रमाण वेळ आहे ते आहे 82:30 पूर्व, 82:30 पूर्व। आता इथं बघा हे 82:30च्या पुढेच असणार ना 91.15 आणि इकडे काय असणार पश्चिमेला 77.70 बघा आता 82:30 आणि 77 ह्याच्यामध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं इथं 82:30 आणि 77.5 इथे काय येईल बघा 5 अंश येईल, हे अंतर किती येईल 5 अंश, गुणिले 4 करा 5 चोक 20 येईल, म्हणजे ही 20 मिनिटं काय करायची 9 मधून वजा करायची, 20 मिनिटं काय केली 9 मधून काय करायची वजा करायची। आणि त्याच्यानंतर बघा पुढं 91.15 आता हे अर्धा आणि हे 15 सोडून द्या, 82 पासून 91 पर्यंत किती होतं बघा 8 आणि 1 9, 9 चौक 36, ही 36 मिनिटे काय करायची ॲड करायची, 36 मिनिटे ॲड करायची आणि इथं काही सेकंद 15 अंश आणि
असल्यामुळे इथं किती येईल 9:35 येईल बघा. ऑप्शन क्रमांक 2 येईल. ऑप्शन क्रमांक 2 येईल 8:40 आणि 9:35. त्याच्यानंतर पुढे 48 नंबरचा प्रश्न. पुढे पुन्हा भूगोलाशी संबंधित प्रश्न. कर्करेखावर उत्तर ध्रुवीय वृत्त आर्टिक वृत्त के बीच वाले क्षेत्र का तापमान मध्यम रहता है. कर्करेखा के बाद के किसी भी अक्षांश पर दोपहर का सूर्य कभी सिर के ऊपर नहीं होता है. याचं उत्तर आहे ए और आर दोनों सतह आर ए की सही व्याख्या नाही है. बघा हे आहे आपलं पृथ्वीगोल. इथं आहे विषुववृत्त. 23.5 उत्तरेला काय आहे कर्कवृत्त आहे आणि 23.5 दक्षिणेला काय आहे मकर वृत्त आहे. आता बघा इथं काय दिलेलं आहे कर्कवृत्त आणि उत्तर ध्रुवीय आर्टिक वृत्त. आर्टिक वृत्त आता इथं ध्रुवीय कुठं आहे बघा इथं उत्तर ध्रुवीय. हे काय आहे आर्टिक वृत्त. याच्यामधलं तापमान काय आहे मध्यम आहे. इथं काय दिलेलं आहे कारण काय दिलेलं आहे कर्करेखानंतर कोणत्याही अक्षांशावर सूर्य दुपारी बघा दोपहर का सूर्य सिर के ऊपर म्हणजे डोक्याच्या वर सूर्य असत नाही कर्कवृत्तापासून वर इथे कुठेही. कारण बरोबर आहे बघा हा भाग जो आहे तो उष्णकटिबंधीय म्हणून ओळखला जातो आणि या भागावर कोणत्याही क्षणी बघा किंवा दिवसातील एकदा तरी इथं काय असतं सूर्य डोक्यावर असतो किंवा सूर्याची किरणे सरळ पडतात. त्यामुळे हा जो बघा हा उष्णकटिबंधीयचा आहे. याच्यावर याच्या आधी पण प्रश्न येऊन गेलेला आहे. पण आता हे जे कारण दिलेलं आहे इथलं जे तापमान आहे हे मध्यम असतं आणि इथं सूर्य डोक्याच्या वर येत नाही. तर ह्याचं कारण ह्याच्यातून आर मधून प्रतीत होत नाही. ए आणि आर स्वतंत्ररित्या बरोबर आहेत पण ए विधानाचं कारण आर मध्ये दिलेलं नाही. त्यामुळे ए और आर दोनों सही है आर एक की सही व्याख्या नहीं है. 49 नंबर म्हणजे पुढचा प्रश्न बघा. किस प्रकार की ग्रामीण बस्तियां मुख्यतः पहाड़ी क्षेत्र घने जंगलों चरम जलवायु वाले क्षेत्र में पाई जाती है. बघा अशा कोणत्या वस्ती आहेत ज्या डोंगराळ भाग असेल दाट जंगल असेल किंवा जलवायू हवामान व्यवस्थित नसेल तर अशा ठिकाणी पाहायला मिळतात. तर त्या प्रकीर्ण स्वरूपाच्या स्कॅटर्ड विखुरलेल्या स्वरूपाच्या. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 येईल. पुन्हा जोड्या जुळवायच्या आहेत पी तरंगे यल तरंगे आणि यस तरंगे. आता याचं उत्तर आहे बघा पी तरंगे. पी तरंगे याचं पी तरंगे म्हणजेच अनुदैर्घ्य तरंगे. त्याच्यानंतर यल तरंगे म्हणजेच पृष्ठीय तरंगे आणि यस तरंगे म्हणजे अनुप्रस्थ तरंगे. आता हे पी आणि यस लक्षातच ठेवायचं आहे. प्रायमरी वेव्ह सेकंडरी वेव्ह बघा पी तरंगे म्हणजेच अनुदैर्घ्य तरंगे यस तरंगे म्हणजे अनुप्रस्थ तरंगे आणि यल तरंगे म्हणजे पृष्ठीय तरंगे. एचं 2 कुठं आहे बघा एकातच आहे ऑप्शन क्रमांक 3. आणि हे लक्षातच ठेवा कारण पी तरंग यस तरंग ह्याच्या आधी पण प्रश्न येऊन गेला. पी म्हणजे अनुदैर्घ्य तरंगे यस म्हणजे अनुप्रस्थ तरंगे आणि यल तरंगे पृष्ठीय तरंगे. हे भूकंपाशी संबंधित तरंगे आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भूगोल कक्षा में निम्नलिखित में से किन उदाहरणों को मानचित्र पर चित्रित किया जा सकता है. ए आहे विश्व के महासागरीय बेसिन. 2 आहे बी आहे जिब्राल्टर जलसंधी. सी आहे दिल्ली का वायुमंडल आणि डी आहे जुलै माह में वर्षा. आता याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3. दिल्लीचं जे वायुमंडळ आहे किंवा वातावरण आहे ते आपण दाखवू शकत नाही नकाशावर. त्यामुळं सी येणार नाही. सी इथून गेलं ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. नेक्स्ट घ्या पुढचा प्रश्न. भूगोलाशी संबंधित निम्नलिखित में से कौन सा कथन स्थलमंडल के बारे में सही है. बरोबर विधान. स्थलमंडल म्हणजे भूआवरणाशी संबंधित. यह पृथ्वी की नरम परपट्टी नरम ऊपरी परत है. 2 यह चट्टानों एवं खनिज से बना होता है तथा मिट्टी की मोटी परत से ढका होता है. 3 यह विभिन्न स्थलाकृति वाला समधरातल होता है. आणि 4 आहे यह हमें वन पशुओं को चराने के लिए घास स्थल कृषि एवं मानव बस्ती के लिए भूमि प्रदान करता है. जमीन असते त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. नेक्स्ट पुढचा. निम्नलिखित कथनों को पढ़िए. गर्म वायु हमेशा ऊपर उठती है म्हणजे उष्ण हवा वरच्या दिशेने जाते आणि गर्म वायू सघन होते. आणि ही जी उष्ण हवा आहे ही कशी असते दाट असते तर ती कशा असते विरळ असते. त्यामुळे 53 नंबरचं उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक 3 ए सही किंतु आर गलत. नेक्स्ट बघा 54 नंबर. यातायात के साधन के रूप में सड़क मार्गों के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन गलत. चुकीचं विधान. यह परिवहन का सबसे अधिक उपयोग किया जाने वाला साधन है खासकर कम दूरियों के लिए. बी आहे किंवा 2 आहे भूमिगत बनाए सड़क मार्ग को सबसे सबवे और अंडरपाथ कहा जाता है. चुकीचं विधान निवडायचं आहे. हे विधान बरोबर आहे. दुसरं बरोबर आहे मैदानी भागों में सड़कों का सघन जाल पाया जाता है. बरोबर आहे. लंबी दूरी पर भारी सामान के ले जाने के लिए सड़क मार्ग सबसे सस्ता साधन आहे. बघा लांब अंतरावर मोठं सामान किंवा जड सामान घेऊन जाण्यासाठी रस्ता मार्ग सर्वात स्वस्त साधन नाही तर जलमार्ग किंवा रस्ते पाणी वाहतूक किंवा जलमार्ग घ्या.
सर्वात स्वस्त कोणता आहे? जलमार्ग, जलवाहतूक, ऑप्शन क्रमांक 4. आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 4. चुकीचं विधान काय आहे? 4. नेक्स्ट घ्या पुढे. विश्व के 1/4 विद्युत का उत्पादन किस संसाधन द्वारा होता है? वीज निर्मिती केली जाते ते 1/4 भाग कोणत्या संसाधनाद्वारे केला जातो? निर्मित. 1 उष्मीय शक्ती, 2 आहे जलविद्युत शक्ती, 3 आहे सौर ऊर्जा, 4 आहे नाभिकीय शक्ती. तर सर्वात जास्त वीज उत्पादन जलविद्युत शक्तीद्वारे होतं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 येईल. 56 नंबर घ्या. पिट्सबर्ग एक समय में संयुक्त राज्य अमेरिका का महत्वपूर्ण इस्पात शहर था. पिट्सबर्ग में लौह अयस्क प्रचुर मात्रा में उपलब्ध था तथा कोयला मिनेसोटा की खदानों से आता था. आता हे आर विधान चुकीचं आहे, ए विधान बरोबर आहे, त्यामुळे ए सत्य लेकिन आर असत्य. नेक्स्ट या पुढं. नीचे दिए गए कथनों के आधार पर सही फसल का चयन कीजिए. एखाद्या पिकाची वैशिष्ट्ये दिलेले आहेत, पीक निवडायचं आहे किंवा ओळखायचं आहे. ए इसकी वृद्धि जलोढ़ मृदा में अच्छी होती है. बी उत्तम वृद्धि के लिए इसे उच्च तापमान की आवश्यकता होती है, तापमान जास्त लागतं. सी इसे भारी वर्षा तथा आर्द्र जलवायू की आवश्यकता होती है, पाऊस जास्त लागतो, आर्द्र हवामान लागतं. त्याच्यानंतर डी आहे बांगलादेश इस फसल के अग्रणी उत्पादकों में से है, आणि हे पीक सर्वाधिक बांगलादेशमध्ये येतं, ते आहे ऑप्शन क्रमांक 2 जूट. नेक्स्ट घ्या 31. पुढचा भूगोलाशी संबंधित प्रश्न. भारत के भौतिक मानचित्र में यदि आपको दक्कन के पठार को पहचानना है तो किस रंग से दर्शाया जाता है? दख्खनचं पठार जर तुम्हाला ओळखायचं असेल तर ते कोणत्या रंगाने दर्शवलेलं असेल नकाशामध्ये? पीला, ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट आहे निम्नलिखित में से मृदा अपर्दन और क्षीणता को नियंत्रित करने के उपायों का चयन कीजिए. मृदेचं जे अपर्दन किंवा अपक्षरण होतं, किंवा क्षरण होतं, त्याच्यावर आधारित उपाय. 1 आहे मल्च बनाना, 2 आहे अतिचराई, 3 आहे वेदिका फार्म आणि 4 आहे बीज की फसल उगाना. आता अतिचराई तर असणार नाही. बघा अतिचराई केल्यामुळे काय होईल? वनस्पतीचा थर जमिनीवरचा नाहीसा होईल, त्यामुळे बी येणार नाही. बी असलेले ए गेलं, 1 गेलं, 3 गेलं, 4 गेलं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 मिळाले, ए सी डी. नेक्स्ट घ्या. पृथ्वी की गतियों के बारे में दिए गए निम्नलिखित कथनों ए और बी पर विचार कीजिए. पृथ्वी का अपने अक्ष पर घूमना घूर्णन कहलाता है. ए बरोबर आहे. पृथ्वी का अक्ष एक काल्पनिक रेखा है जो अपनी कक्षीय सतह से 33.5 अंश का कोण बनाती है. आता याचं जे उत्तर आहे तर इथं 66.5 पाहिजे, 66.5, 33.5 नाही, त्यामुळे फक्त ए, केवळ ए, ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट बघा पुढचा 37 नंबरचा प्रश्न. दिए गए ए और आर. आता एचं कारण आर मध्ये शोधायचं आणि पर्याय निवडायचे. जो स्थान ग्रीनिच के पश्चिम में है उनका समय ग्रीनिच से पीछे रहेगा. बरोबर आहे. बघा इथं ग्रीनिच असेल तर पश्चिमचं जे आहे इथं वजा करायचा असतो टाइम, त्यामुळे हे बरोबर आहे. पृथ्वी पूर्व से पश्चिम की ओर चक्कर लगाती है तथा सूर्य पूर्व दिशा में जलती उगता है. पृथ्वी बघा पूर्वेकडून पश्चिमेकडे नाही तर पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, त्यामुळं आर चुकीचा आहे. ए सही तथा आर गलत, ऑप्शन 3. नेक्स्ट घ्या 38 नंबर. एक बड़े आधार और पतली चोटी वाला जनसंख्या पिरामिड दर्शाता है. म्हणजे आधार त्याचा मोठा आहे आणि काय आहे शिखर कसं आहे? कमी आहे. तर असा जो पिरामिड आहे तर तो काय दर्शवतो? कोणत्या गोष्टी दर्शवतो? बघा एक उच्च जन्मदर, 2 आहे हा काय आहे? लोकसंख्या पिरामिड आहे. उच्च जन्मदर. बी आहे वृद्ध आयुवर्ग में उच्च मृत्यु दर. सी आहे तुलनात्मक रूप से अधिक युवा जनसंख्या. डी आहे शिशुओं में मृत्यु की अधिक दर. तर हा जो आहे तर काय दर्शवतो? ए सी डी. वृद्ध आयु म्हणजे वृद्धांचं जे मृत्यूदर आहे तर ते जास्त असेल हे दर्शवणार नाही. बी इथून गेला, इथून गेला, इथून गेला, ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट घ्या आग्नेय शेल, अवसादी शेल आणि कायांतरित शेल. आग्नेय शेल, अवसादी शेल आणि कायांतरित शेल. आता आग्नेय शेल म्हणजे काय असतं बघा? द्रवित मॅग्मा. आता मॅग्मा आणि लावा हा जमिनीचा पृष्ठभाग आहे. जमिनीच्या आतमध्ये जो ज्वालामुखीचा द्रव आहे तो साठतो तर त्याला काय म्हटलं जातं? मॅग्मा. आणि पृष्ठभागावर साठतो याला काय म्हटलं जातं? लावा. या गोष्टी लक्षात ठेवा. त्यामुळे द्रवित मॅग्मा त्याच्यापासून काय होतं? आग्नेय शेल म्हणजे आग्नेयजन्य खडकांची निर्मिती होते, ऑप्शन क्रमांक 2. अवसादी शेल बघा हा प्रश्न आहे 39 नंबरचा आणि याचं बीचं बघा अवसादी शेल. अवसादी म्हणजे काय? गाळाचे दगड. हवा और जल आदि के द्वारा एक स्थान से दूसरे स्थान पर पहुंचकर जमा कर दिए जाते हैं. बीचं
3 आणि हे कुठं आहे बघा, एचं 2 बीचं 3 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. कायांत्रित शैल म्हणजे काय, जे मूळ खडक आहे त्याचं रूपांतरण होतं आणि तापमानामुळे किंवा दाबामुळे, वायुदाबामुळे त्या मूळ खडकांचं रूपांतर होतं, त्याला काय म्हटलं जातं, रूपांतरित खडक, कायांत्रित शैल. ऑप्शन क्रमांक 1 येईल. उच्च ताप एवं दाब के कारण परिवर्तित हो जाती है, ऑप्शन क्रमांक 2 येईल. नेक्स्ट घ्या, अमेजन बेसिन के बारे में निम्नलिखित में से कौन से कथन सत्य है, सही है. अमेझॉन बेसिन, ए पूरे वर्ष यहाँ गर्म और नम जलवायु रहती है, बरोबर आहे. यहाँ लोग कर्तन व दहन कृषि करते हैं, बरोबर आहे. डी, बेसिन में कई स्थानों तक पहुंचने के लिए हवाई जहाजों तथा हेलीकॉप्टर का भी प्रयोग किया जाता है, डी बरोबर आहे. लोग मुख्यतः धान म्हणजे काय, तांदूळ. तर इथले लोक मुख्यतः तांदूळ पिकवतात, तर हे सी येणार नाही. सी इथून गेलं, इथून गेलं, इथून गेलं. ऑप्शन क्रमांक 4 मिळालं. ए, बी, डी बरोबर आहे. एक पुढचा प्रश्न घ्या. आता लद्दाखवर पण 100% प्रश्न असतो. लद्दाख के बारे में दिए गए निम्न कथनों पर विचार कीजिए तथा सही विकल्प का चुनाव कीजिए. ए, लद्दाख से होकर बहुत सी नदियां बहती है. त्याच्यानंतर 41 नंबरचा प्रश्न आहे बघा. लद्दाख से होकर बहुत सी नदियां बहती है. बी आहे, अधिक ऊंचाई होने के कारण यहाँ की जलवायु अत्यधिक ठंडी है. त्याच्यानंतर सी आहे, हिमालय के वृष्टि छाया क्षेत्र में होने के बावजूद यहाँ उच्च वर्षा पाई जाती है. डी आहे, यह क्षेत्र बर्फीली हवाओं एवं तेज जलाने वाले ताप का अनुभव करता है. आता इथं ए बरोबर आहे, बी बरोबर आहे आणि डी बरोबर आहे. सी का चुकीचा आहे बघा. हिमालयचा जो बघा, लदाख कुठं आहे, भारताचा जर नकाशा घेतला तर एकदम उत्तरेला शेवटचं टोक काय आहे, इथं लदाख आहे. आणि इथं लदाखमध्ये काय आहे, इथं शीतवाळवंट आहे, भरपूर प्रमाणात बर्फ असतो, हवा थंड असते, त्यामुळे इथं शीतवाळवंट आहे. आणि वाळवंट मध्ये पावसाचं प्रमाण इथं बघा, उच्च वर्षा. इथं इथं काय दिले विधानामध्ये, वर्षा म्हणजे पाऊस खूप जास्त पडतो, तर इथं पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे, त्यामुळे सी येणार नाही. सी इथून गेला, इथून गेला. ए, बी, डी तिन्ही विधाने बरोबर आहेत, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर येईल. नेक्स्ट, वायुमंडल की किस परत में वायू की बहुत पतली परत होती है. तर बघा, वातावरणाचा एकदम बारीक थर असतो, कोणत्या थरामध्ये, तर 46चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बहिर्मंडल. त्याच्यानंतर पुढे कॉफी, चाय. कॉफी काय दिलेलं आहे, ठंडी और शुष्क जलवायू, ठंडी और शुष्क जलवायू. चाय बघा, गर्म जलवायू तथा उच्च वर्षा. दोन्ही विधाने चुकीचे आहेत, त्यामुळं न तो ए और न बी दोन्ही विधाने चुकीचे आहेत, बरोबर कोणतंच नाही. त्याच्यानंतर पुढे घ्या, स्थलमंडल, जलमंडल, वायुमंडल आणि जैवमंडल. स्थलमंडल म्हणजेच काय बघा, भूआवरण. तिथं काय असणार, दगड असणार आणि खनिजांचं आवरण असणार. जलमंडल म्हणजे काय असणार, जलाचे, पाण्याचे विविध स्रोत असणार. एचं 2 कुठं आहे, एकातच आहे बघा, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. जलमंडल म्हणजे जल के विभिन्न स्रोत, वायुमंडल म्हणजे वायू की पतली परत, आणि जैवमंडल म्हणजे काय, पादपे व जीव जंतू. स्थलमंडल म्हणजे भूआवरण, जलमंडल म्हणजे जलावरण, वायुमंडल म्हणजे वातावरण आणि जैवमंडल म्हणजे जीवावरण. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर येईल. नेक्स्ट घ्या, पुन्हा टाइम झोनवर प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक आहे 57. टाइम झोन बघा, 9 कुठं वाजलेले आहेत, भारतमध्ये. सरकारी कार्यालय उघडण्याचं टायमिंग काय आहे, 9 आहे बघा. सेम प्रश्न आहे, फक्त इथं आकडे वेगळे विचारलेले आहेत. इथं 80° पूर्व आणि 92.5 म्हणजे 92.45 पूर्व. आता बघा, 82.5 भारताचं रेखावृत्त किती आहे, किंवा प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते, 82.5 पूर्व. आता इथं किती आहे बघा, आता 80 इकडं पश्चिमेला असणार आणि इकडं 92.45 कुठं असणार, इकडं पूर्वेला असणार. हे पूर्व, हे पश्चिम. आता इथं बघा, 2.5 गुणिले 4 केलं तर किती येतात, 10 मिनिटं येतात. म्हणजे 9 मधून 10 मिनिटं वजा करायची, म्हणजे किती आलं, 8:50 आलं. आणि 8:50 इथं नाही, इथं नाही, इथं नाही, डायरेक्ट उत्तर मिळालं बघा. पुन्हा 92.45चं पण आपण काढून घेऊ. आता 92.45 मधून 82.5 जर वजा केलं तर किती होतं बघा, हे 15 होतं आणि हे किती आहे, इथं 10 आहे. हे 10 गुणिले सरळ 4 मिनिटं करा. 4×10 40 आणि हे इथं किती आहे, परत 15 आहे, त्यामुळे 41 मिनिटं. आणि ही 41 मिनिटं इकडं काय करायची, ॲड करायची. इथून 10 मिनिटं वजा केली, 9 वाजून 10 मिनिटं वजा केली, 8:50 आलं. 41 मिनिटं 9 मध्ये ॲड केली, 9 पॉईंट इथं 41 आलं बघा. आलं का, ऑप्शन क्रमांक 3 येईल. नेक्स्ट घ्या, पुन्हा पृथ्वी की शैले व
शैले जो पृथ्वी की शैले वे शैले जो पृथ्वी के निर्माण के 30 करोड वर्ष पश्चात बने ही पृथ्वीच्या निर्मितीच्या 30 वर्ष आधी बनलेली जी खडक आहेत तर ते कुठे आहेत बघा, किंवा त्यांना काय म्हटलं जातं. एक आहे विश्व की नवीनतम शैले मानी जाती है, 2 आहे पश्चिमी ऑस्ट्रेलिया में स्थित है, 3 आहे पूर्वी युरोप में स्थित है आणि 4 आहे हिमालय क्षेत्र में स्थित है. इथं बघा, इथं स्थित आहे म्हणजे ह्याच्यापैकीच एक पर्याय पाहिजे. आता हे कुठं आहे तर पश्चिम ऑस्ट्रेलिया, आणि त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 येईल. नेक्स्ट इतिहास की, आता हा इतिहासाशी संबंधित प्रश्न आहे. पुढे घ्या. टिंब के कारण लडाख को छोटा तिब्बत भी कहते हैं. आता लडाखवर प्रश्न आहे. लडाखला छोटा तिब्बत का म्हटलं जातं? एक धार्मिक समानता, भाषिक समानता आणि समान भोजन. आता बघा, लडाखचा जो भाग आहे तर तिथून पुढे चीनचा भाग सुरू होतो आणि ते आणि लडाखमध्ये बौद्ध धर्म दोन्हीकडे आहे आणि चीनमधील काही अनुयायी असतात, बौद्ध अनुयायी, ते ये जा करत असतात. त्यामुळे धार्मिक समानता, समान भोजन आणि भाषाही समानता या कारणामुळे, भौगोलिक समानता नाही. ये इथून गेलं, इथून गेलं, इथून गेलं, ऑप्शन क्रमांक 2 येईल. नेक्स्ट घ्या. पुढे पृथ्वी के चारों ओर फैली वायु की पतली परत को वायुमंडल कहते हैं. क्या चीज वायु को पृथ्वी के चारों ओर बनाए रखती है? हा बघा, प्रश्न कशावर आहे? वातावरणावर आधारित आहे. आणि वायू जे आहेत तर ते पृथ्वीच्या चहूबाजूने किंवा अवतीभोवती वायू कशामुळे आढळतात? एक आहे पृथ्वी का गुरुत्वाकर्षण बल, 2 आहे सूर्य की उष्मा, 3 आहे पृथ्वी पर चट्टाने और महासागर, 4 आहे चांद का गुरुत्वाकर्षण बल. याचा अचूक उत्तर आहे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे वायू काय आहेत तर अवतीभोवती आहेत पृथ्वीच्या. ऑप्शन क्रमांक 1 येईल. पुढे हमारा सौर परिवार निम्नलिखित खगोलीय पिंडों से बना है. सौरमंडलवर किंवा सूर्यमालेवर आधारित प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 3 येईल. सूर्यग्रह, उपग्रह, क्षुद्रग्रह आणि उल्कापिंड. नेक्स्ट, पहाड़ी क्षेत्रों में अब जलमार्ग का विस्तृत निर्माण हो रहा है, अति उपयुक्त कारण का चयन कीजिए. डोंगराळ भाग आहे तिथं रेल्वे मार्ग विकसित होत आहेत, कारण विचारलेलं आहे. 1 पहाड़ों में रेल मार्गों का निर्माण आसान होता है, 2 पहाड़ महाक्षयित है, 3 पहाड़ी लोग रेल मार्गों को बना रहे हैं आणि 4 आहे इसे संभव करने के लिए उन्नत प्रौद्योगिकी का विकास हुआ है. औद्योगिक विकास झालेला आहे, रेल्वे मार्ग बनवण्यासाठी यंत्र असतील, साधने असतील, त्यांचा विकास. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. पुढे आहे भारतीय उपमहाद्वीप में गंगा ब्रह्मपुत्रा बेसिन की व्याख्या करने वाले कथन का चयन कीजिए. गंगा ब्रह्मपुत्रा बेसिन, त्याची व्याख्या करणारं विधान. ए आहे इस प्रदेश में शंकुधारी वन उगते हैं. बी आहे यह बेसिन उपोष्ण में स्थित है. सी इस क्षेत्र की जलवायु मुख्यतः मानसूनी है. त्याच्यानंतर बेसिन क्षेत्र में विभिन्न प्रकार की स्थलाकृती हे. आता इथं ए तेवढं येणार नाही, तर इथं शंकुधारी वन आढळत नाही, त्यामुळे ए इथून गेला, इथून गेला, इथून गेला, ऑप्शन क्रमांक 2 येईल. बघा, उपोष्ण कटिबंधामध्ये स्थित आहे. इथले जे हवामान आहे ते कसं आहे, मान्सूनी आहे. आणि इथं काय आहे तर विविध स्थलाकृती म्हणजे डोंगर असेल, मैदान असेल पाहायला मिळतात. ऑप्शन क्रमांक काय येईल 2, बी सी डी. पुन्हा गेहूं और जो जैसे फसल उगाने के सर्वप्रथम साक्ष्य निम्नलिखित में से किस स्थान में मिले है. गहू आणि जो हे जे आहेत तर ते उगवण्याचे जे पुरावे सापडलेले आहेत ते सर्वात प्रथम कुठे सापडलेले आहेत? 1 आहे गारो हिल्स, 2 आहे मालाबार हिल्स, 3 आहे सुलेमान और किर्तर हिल्स आणि 4 आहे निलगिरी हिल्स. ते कुठे सापडलेले आहेत पुरावे? सुलेमान आणि किर्तर हिल्स. पुढे निम्नलिखित में से वायुमंडल का अधिकांश कौन सी दो गॅस हे. सर्वाधिक मोठ्या प्रमाणात वायू कोणत्या आढळतात वातावरणामध्ये? नायट्रोजन आणि ऑक्सिजन. ऑप्शन क्रमांक काय येईल 3, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारत और बांग्लादेश. पुन्हा बघा, भारत और बांग्लादेश पटसन जूट के अग्रणी उत्पादक है. पटसन की वृद्धि को बल प्रदान करने वाले कथनों का चयन कीजिए. म्हणजे जूटच्या वाढीसाठी भर देणारी जी विधानं आहेत ती बघा, किंवा प्रोत्साहन देणारी विधानं. यह किंवा बांग्लादेशामध्ये जूट का आढळतं? यह जलोढ़ मृदा में अच्छे ढंग से विकसित होता है. बी इसे उच्च तापमान की आवश्यकता होती है. सी इसे निम्न तापमान और निम्न वर्षा की आवश्यकता होती है. आणि डी आहे इसे भारी वर्षा और आर्द्रता की आवश्यकता होती है. तर याचा अचूक उत्तर आहे बघा, तर ऑप्शन क्रमांक 2, ए बी डी. सी काय आहे? कमी तापमान आणि कमी पाऊस. तर इथं जास्त पाऊस, मागं पण आपण हा क्वेश्चन बघितलेला आहे, पाऊस जास्त लागतो, त्यामुळे सी येणार नाही. सी इथून गेलं, इथून गेलं, इथून गेलं, ऑप्शन क्रमांक 2. इथून पण गेलं 4 मधून, 1 3 4 मधून सी गेलं, ऑप्शन क्रमांक 2. पुढं पवन सडक पर गिरी सुकी पत्तियों को उडाती है, पवन कैसे बहती है. वारा वाहतो कोणत्या पद्धतीनं किंवा कोणत्या दिशेने? बघा,
एक उच्च दाब क्षेत्र से निम्न दाब क्षेत्र की ओर वायु की गति, 2 निम्न दाब क्षेत्र से उच्च दाब क्षेत्र की ओर वायू की गति, 3 संघनित वायू की गती आणि 4 आहे पौधों और जीव जंतुओं की गती. तर उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वारा वाहतो. ऑप्शन क्रमांक 1 येईल. उच्च दाब क्षेत्र से निम्न दाब क्षेत्र की ओर वायु की गति. पुढचा प्रश्न, पृथ्वी पर उष्णकटिबंधीय क्षेत्र सबसे अधिक उष्मा प्राप्त करते हैं क्योंकि. उष्णकटिबंधीय जो भाग आहे तर तिथं सर्वाधिक उष्णता असते का. 1 यह स्थलरुद्ध है, 2 यह महासागरों से घिरी है, 3 दोपहर का सूर्य ठीक सिर के ऊपर होता है आणि 4 आहे यह सूर्य की किरणे तिरची होती. तिरपी पडत नाहीत किरणे तर सरळ रेषेमध्ये पडतात. ऑप्शन क्रमांक 3 येईल. आणि ह्या कन्सेप्टवर 3 ते 4 वेळा प्रश्न फिरवून फिरवून विचारलेला आहे. आणि उष्णकटिबंधीय भाग कोणता सांगितला मगाशी, हा विषुववृत्त भाग आहे किंवा विषुववृत्त रेखा आहे. इथं 33.5 उत्तरेला कर्कवृत्त आणि 33.5 खाली दक्षिणेला मकर वृत्त, 23.5 उत्तर आणि खाली 23.5 दक्षिण. हा जो पट्टा आहे हा काय आहे, उष्णकटिबंधाचा आहे. इथं सूर्याची किरणे सरळ पडत असतात त्यामुळं बघा दोपहर का सूर्य ठीक सिर के ऊपर होता है. ऑप्शन क्रमांक 3 येईल. नेक्स्ट घ्या पुढे, एक ग्लोब पर खींची गई रेखाओं को अक्षांश और देशांतर के रूप में जाना जाता है. ये रेखाएं किस उद्देश्य को पूरा करती है. अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते कशासाठी काढली जातात किंवा त्याच्यामुळे काय कोणतं उद्देश साध्य होतं. एक ग्लोब पर डिजाइन बनाने के लिए अजिबात येणार नाही. 2 पृथ्वी पर स्थानों को ढूंढने के लिए. 3 आहे ग्लोब को सुंदर बनाने के लिए. 1 3 अजिबात येणार नाही. 4 बघा, ये पृथ्वी पर हल रेखाएं है तथा पृथ्वी की भौतिक विशेषताओं को इंगित करते. भौतिक वैशिष्ट्ये दाखवते का, नाही. पृथ्वीवरील जे स्थान आहे तर स्थान निश्चितीसाठी अक्षवृत्त रेखावृत्ते काढली जातात. ऑप्शन क्रमांक काही 2. नेक्स्ट, निम्नलिखित में से कौन सा कथन वर्तमान समय के संसाधन उपलब्धता के संदर्भ के साथ सतत पोषणीय विकास में सहायता करता है. सतत पोषणीय म्हणजे शाश्वत विकास आहे तर त्याला आधारभूत ठरणारे विधान. ए संसाधनों की खपत को घटाना, बी आहे संसाधनों के उपयोग में वृद्धि, सी आहे संसाधनों का पुनर्चक्रण, 4 आहे वस्तू का पुनरुपयोग. संसाधने म्हणजे जी काही खनिजे असतील, उदाहरणार्थ घ्या खनिजे, तर त्यांचा भविष्यकाळामध्ये किंवा शाश्वत विकास व्हावा म्हणून आपण ते खनिजांचा वापर काय केला पाहिजे, कमी केला पाहिजे. आणि इथं काय दिलेलं आहे बघा, संसाधन की उपयोग में वृद्धी, वाढ केली नाही पाहिजे. त्यामुळे बी येणार नाही. बी इथून गेलं, इथून गेलं, इथून गेलं. ऑप्शन क्रमांक ACD मिळाला. त्याचे खपत उत्पादन त्याच्यामध्ये घट करणे बरोबर आहे. उत्पादनाचं पुनर्चक्रण करणं बरोबर आहे. पुनरुपयोग करणं पण बरोबर आहे. त्यामुळे ACD ऑप्शन क्रमांक 1. पुढं, क्या चीज किसी वस्तू अथवा पदार्थ को संसाधन बनाती. कोणती गोष्ट एखाद्या पदार्थाला वस्तूला संसाधन बनवते. शुद्धीकरण, निष्कर्षण, उपयोगिता. बघा 1 आहे शुद्धीकरण, 2 आहे उपयोगिता अथवा प्रयोज्यता, 3 आहे निष्कर्षण, 4 आहे वस्तू की खोज. तर उपयोगिता आणि वापर, त्याची उपयोगिता आणि वापर किती आहे ही गोष्ट त्या पदार्थाला वस्तूला काय बनवत असते, संसाधन बनवत असते. ऑप्शन क्रमांक 2. पुढे, प्रेरी को विश्व का धान्यागार भी कहते हैं. इस प्रदेश में अत्यधिक गेहूं के उत्पादन में सहायक परिस्थितियों का चुनाव कीजिए. प्रेरी, उत्तर अमेरिका. कितीतरी प्रश्न आलेत प्रेरीवर. त्याला धान्याचं कोठार म्हटलं जातं, जगाचं धान्याचं कोठार किंवा विश्वाचं धान्य कोठार म्हटलं जातं. आणि इथं गहू जे उत्पादन आहे तर त्याला किंवा उत्पादनासाठी जे पोषक परिस्थिती आहे तर त्याच्याबद्दल विधान निवडायचं आहे. ए, यहाँ लोग प्रौद्योगिकी का उपयोग नहीं करते हैं. बी, यहाँ लोग बहुत परिश्रमी होते हैं. सी, कृषि की वैज्ञानिक विधियों का यहाँ प्रयोग किया जाता है. 4 आहे. डी आहे, इस प्रदेश में वर्षा की कमी है. आता बघा इथं वर्षा की कमी है, वर्षा की कमी है हे विधान येईल का, डी नाही. त्यामुळे डी इथून गेला, इथून गेला. आणि बघा इथं ए विधान काय आहे तर यहाँ लोक प्रौद्योगिकी का उपयोग नाही करते, म्हणजे जे औद्योगिक साधन आहे तर त्याचा वापर करणार नाही. त्यामुळे हे पण विधान चुकीचं आहे. तर धान्याचं कोठार म्हटलं जातं त्यामुळं यंत्रांचा वापर होतो तिथं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 येईल, बी आणि सी. शेवटचा प्रश्न, हमारी पृथ्वी का वास्तविक निरूपक प्रतिरूप हे. पृथ्वीचं प्रतिरूप विचारलेलं आहे. 1 आहे मानचित्र, 2 आहे उपग्रह से प्राप्त चित्र, 3 आहे रग्बी गेंद आणि 4 आहे ग्लोब. तर पृथ्वी हा पाठ शिकवताना आपण शाळेमध्ये पण काय यूज करत असतो, ग्लोब, पृथ्वी गोल. त्यामुळे पृथ्वीचं प्रतिरूप कशाला मानलं जातं, पृथ्वी गोल. ऑप्शन क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण 100+ जवळजवळ बघा 100+ 102 हे प्रश्न आहेत. याच्यामध्ये 60 प्रश्न आपण काय घेतलेले आहेत, एक पेपर घेतलेला आहे 14 डिसेंबरचा आणि 14 डिसेंबर 2024 आणि उरलेले जे
40+ म्हणजे 40 ते 42 क्वेश्चन फक्त भूगोलाशी संबंधित घेतलेले आहेत. आणि भूगोलाचं तुमचं वेटेज सांगितलं बघा मी. भूगोलाला तुम्हाला एक 12 ते 15, शक्यतो 15 धरून चला, पण त्यातल्या त्यात 12 ते 15 प्रश्न तुम्हाला फक्त भूगोलावर येतात. आणि हे प्रश्न करण्यासाठी हे तुम्हाला मॅरेथॉन लेक्चर खूप जास्त युजफुल ठरेल. ह्याच्यामध्ये एक पेपर आहे, एक तर तुम्हाला इतिहास, पॉलिटी आणि त्याच्यानंतर भूगोल याचं स्वरूप करेल, पेडॉलॉजीच्या प्रश्नांचं स्वरूप करेल. आणि प्लस हे 40-42 प्रश्न जे ह्याच्यात एक 5 ते 6 प्रश्न बघा ॲज इट इज तुम्हाला रिपीट झालेले पाहायला मिळतील, किंवा त्या त्या टॉपिक किंवा त्या मुद्द्याला धरून त्याच्या इतर मुद्द्याला किंवा तो टॉपिक असेल, आता मग ग्लोबशी संबंधित दुसऱ्या घटकावर एखादा प्रश्न असेल, सूर्यमाला त्याच्याशी संबंधित एका दुसऱ्या घटकावर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. पण 6 ते 7 प्रश्न किंवा 5 ते 6 प्रश्न तुम्हाला ह्याच्यातनंच रिपीट झालेले 100% पाहायला मिळतील. खूप मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे. एक लाईक जरूर करा. तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक पोहोचवा, चॅनलची लिंक पोहोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा आणि टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. तिथं मी तुम्हाला हा PDF किंवा हा जो पेपर आहे, ही जी PDF आहे हायलाईट केलेली, टिक केलेली, मी तुम्हाला तिथं उपलब्ध करून देईन. चालेल. धन्यवाद.